हरे कृष्णा। चैतन्य चरितामृत अंत्यलीला अध्याय 12। महाप्रभू आणि जगदानंद पंडित यांच्यातील स्नेहपूर्ण लीला। श्रूयतां श्रूयतां नित्यं गीयतां गीयतां मुदा चिंत्यतां चिंत्यतां भक्तास चैतन्य चरितामृतम। कविराज गोस्वामी म्हणतात की हे भक्तांनो, श्री चैतन्य महाप्रभूंचं जे आध्यात्मिक जीवन आणि चरित्र आहे ते आपण सतत ऐकत राहावं, गात राहावं आणि स्मरत राहावं। कसं? विथ ग्रेट हॅपीनेस, म्हणजे मुदाम सतत एक आनंदमय वातावरणात हे ऐकत राहावं, गात राहावं आणि स्मरत राहावं। जय जय श्री चैतन्य जय दयामय, जय जय नित्यानंद कृपा सिंधु, जय जय अद्वैत चंद्र जय करुणा सागर, जय गौर भक्तगण कृपा पूर्णांतर। तर श्री महाप्रभू जे दयामय म्हणजे सर्व दयाळू आहे, सर्व दयाळूंमध्ये शिरोमणी आहेत। नित्यानंद प्रभू हे कृपा सिंधू आहेत, म्हणजे कृपेचे सागर आहेत। अद्वैत आचार्य जे आहेत ते करुणा सागर आहेत आणि सर्व गौरभक्तगण जे आहेत ते कृपा पूर्ण अंतर आहेत। त्यांचे जे हृदय आहेत ते करुणेने भरले आहेत। अतः परम महाप्रभुर विषण्ण अंतर, कृष्णेर वियोग दशा स्फुरे निरंतर। श्री चैतन्य महाप्रभूंचं जे मन आहे ते सदैव, आता हा कुठला काळ आहे? महाप्रभू यांनी 12 वर्ष पुरीमध्ये काढले, आता 6 वर्ष जी आहेत ती महाप्रभू स्वतः आता विरहामध्ये श्रीकृष्णांच्या विरहामध्ये घालवणार आहेत। तर त्यांचं मन हे सदैव चिंतित असायचं। मरोज म्हणजे विषण्ण अंतर, म्हणजे चिंतित असायचं श्रीकृष्णाप्रती। कारण काय? महाप्रभू श्रीकृष्णांचा अशा प्रकारे त्यांनी विरह अनुभवला जो श्रीमती राधाराणी यांनी आणि इतर गोपींनी बेसिकली जेव्हा मथुरेला श्रीकृष्ण गेले आणि 100 वर्ष परत आले नाही, तर तो जो काळ होता तो काळ महाप्रभू अनुभवत होते। हा हा कृष्ण प्राणनाथ ब्रजेंद्र नंदन, कहा यार कहा पैया मुरली वदन। तो महाप्रभू जोरात ओरडायचे, हे कृष्ण माझा जीव आणि प्राण, नंद महाराजांचे पुत्र, मी कुठे जाऊ? कोणाला काय प्राप्त करण्याची मी इच्छा करू? कारण तुमच्या मुखातून जी, म्हणजे तुम्ही जी बासरी वाजवलेली आहे ती ऐकल्यानंतर मी विचलित होते। रात्री दिन ऐदशा स्वस्ती नाही मने, कष्टे रात्री गुणाय स्वरूप रामानंद सने। ही पूर्ण प्रत्येक दिवस आणि रात्र हीच सिच्युएशन होती। महाप्रभूंचं मन हे सतत चिंतित असायचं, कुठल्याच प्रकारे शांत नव्हतं। तर स्वरूप दामोदर आणि रामानंद राय यांना रात्रभर जागावच राहावं लागायचं, कारण सतत चैतन्य महाप्रभूंना सांत्वना देत राहायचे, हे कृष्णा येतील किंवा कृष्णकथा सांगत राहणे। तर हा एक कठीण काळ होता, म्हणजे इन द सेन्स आपल्यासाठी, पण त्यांच्यासाठी काय तो ॲक्च्युली सेपरेशन म्हणजे हे काय, म्हणजे विरह जो आहे तो शुद्ध भक्त अनुभवतात, आपल्याला काही फरकच पडत नाही। कृष्णाशी आपली
बेसिकली आपण कृष्ण आठवतो तेव्हा आपल्याला काय आठवतं, रूल आठवतं, जरा हे करायचं बाबा. येथा गौड देशे प्रभुर यत भक्तगण, प्रभू देखी बारे सबे करीला गमन. त्या काळात सर्व जे भक्त आहेत बंगालमध्ये ते परत गेले आणि आता महाप्रभू एकटेच आहेत. सॉरी, त्यांनी बंगालमधून महाप्रभूंना भेटण्यासाठी ते आलेत परत, म्हणजे दुसऱ्या वर्षी चातुर्मासच्या वेळेस. शिवानंद सेन आचार्य गोसाई, नवद्वीपे सब भक्त हैला एक ठाई. शिवानंद सेन आणि अद्वैताचार्य आणि इतर सर्व जे आहेत त्यांच्या अध्यक्षतेखाली नवद्वीप या ठिकाणी जमा झाले यात्रा सुरू होण्यापूर्वी. कुलीन ग्रामवासी आरयत खंडवासी, एकत्र मिलेला सब नवद्वीपवासी. त्याचबरोबर कुलीना ग्राम आणि खंड श्रीखंड येथील सर्व पण नवद्वीपला पोहोचले. नित्यानंद प्रभू रे यद्यपि आज्ञा नाही, तथापि देखी ते चले न चैतन्य गोसाई. हे आपण झालं का? हे नाही ना 12 वर्ष. कारण मागे बघितलं होतं नित्यानंद प्रभूंना आज्ञा नव्हती तरी पण ते आलेत. तर नित्यानंद प्रभूंना महाप्रभूंनी सांगितलं होतं की बंगाल सोडून तुम्ही यायचं नाही. तरी त्या वर्षी नित्यानंद प्रभू त्यांच्यासोबत निघाले. विवासादी चारी भाई, संगे ते मालिनी, आचार्य रत्नेर संगे ताहार गृहिणी. श्रीवास पंडित आणि त्यांचे 3 भाऊ आणि श्रीवास पंडित यांची पत्नी मालिनी आणि आचार्य रत्न यांच्यासोबत त्यांची पत्नी हे सगळे निघाले. शिवानंद पत्नी चले 3 पुत्र लाइया, राघव पंडित चले झाली साजाइया. शिवानंद सेन यांना 3 मुलं आहेत आणि त्यांची पत्नी, आणि राघव पंडित यांनी आपले विविध प्रकारच्या ज्या झाली आहे म्हणजे बॅग भरून महाराजांसाठी भोग आणला. दत्त गुप्त विद्यानिधी आरयत जन, 2-3 शत भक्त करीला गमन. त्याचबरोबर वासुदेव दत्त, मुरारी गुप्ता, विद्यानिधी आणि असे 200-300 लोक भक्तगण निघाले. सची माता देखी सबे तार आज्ञा लाइया, आनंदे चलीला कृष्ण कीर्तन करिया. सगळेजण पहिले सची मातेचं दर्शन घ्यायला गेले, त्यांची अनुभूती घेतली आणि नंतर आनंदाने ते जोरात कीर्तन करत निघाले पुरीला. शिवानंद सेन करे घाटी समाधान, सबारे पालन करी सुखेला यान. विविध कर म्हणजे ज्या ज्या ठिकाणी टोल नाके होते तिथे शिवानंद सेनेने टोल भरला आणि सगळ्यांना आनंदाने यात्रेमध्ये काही पण कुठल्याच प्रकारची कमतरता होऊ नये हे सगळं त्यांनी बघितलं. सबार सब कार्य करे न देन वास स्थान, शिवानंदे जाने उडिया पोठर संधान. तर शिवानंद सेन सगळ्या प्रकारची अरेंजमेंट करायचे, त्यातल्या त्यात प्रत्येकासाठी राहण्याचं अकोमोडेशन पण बघायचं, राहण्याचं स्थान. कारण त्यांना ओडिसाला जाईपर्यंत ओडिसाचा जो मार्ग आहे त्या सर्व जे ओडिसाला जाण्याचे सर्व मार्ग माहिती होते. पण एक दिवस काय झालं, एक दिन सब लोक घाटी आले राखीला, सभा चढाईया शिवानंद एकला राहिला. ते एक दिवस परत टोल नाक्यावर सगळ्यांना पकडलं टोल नाक्यांनी. तर ते म्हटलं ठीक आहे तुमचा लीडर कोण आहे, त्याला थांबा बाकी सगळं निघायचं. तर शिवानंद सेन थांबावं लागलं टॅक्स भरायला, कर भरायला, पण बाकी सगळं निघालं. सबे गिया रहिला ग्राम भीतर वृक्ष तले, शिवानंद विना वास स्थान नाही मिले. तर आपल्याला पहिले मेल येतो तुमचं हे हॉटेल आहे ते हॉटेल आहे की नाही. तेव्हा काही इंटरनेट नव्हतं, त्यामुळे सगळे पहिले वाट बघायची की आपलं कुठे राहायचं आहे ते. तर आता शिवानंद सेनच मागे राहिले म्हणून काय झालं, सगळे झाडाखाली उभे आहेत, आपल्याला कुठे राहायचं कुठे वाट बघायला लागले. त्यात कोण होते, नित्यानंद प्रभू भोके व्याकुल हैया, शिवानंदे गाली पडे वासा ना पाहिया. त्यात होते नित्यानंद प्रभू. त्यांचं काय झालं, 2 प्रॉब्लेम आहे.
त्यांना भूक लागलेली आहे आणि वरून त्यांचं राहण्याचं स्थान माहीत नाही, म्हणून ते नित्यानंद प्रभू आहेत शिवानंद सेनला शिव्या द्यायला लागले. 3 पुत्र मारुक शिवार एकनाना आईला, भोके मारे गेनु मोर वासना देवयाला. महाप्रभू नित्यानंद प्रभू काय म्हणतात आहे, शिवानंद सेन याने माझं राहण्याची सोय केली नाही, त्यामुळे आणि दुसरं म्हणून मी एवढा उपाशी आहे, मी मरायला टेकलेलं आहे, खायला काही दिलं नाही, म्हणून मी शाप देतो की शिवानंद सेन 3 पुत्र मरो. शुनी शिवानंदेर पत्नी कांदिते लागेला, हे न काले शिवानंदे घाटी है ते आईला. हे ऐकल्यानंतर शिवानंद सेनची पत्नी तिथेच आहे ना, तिने ऐकल्यानंतर ती रडायला लागली आणि तेवढ्यातच शिवानंद सेन आले. आता विचार करा, कोणी म्हणेल काय तुमचे देव आहेत, म्हणजे तुमचे मास्तर आहे की अरे ते एक बिचारा करतो आहे सगळ्या 200-300 लोकांचं अकोमोडेशन खायचं, आणि थोडंसं वेळ झाला तर काय झालं, तर मी चर्चा करत होतो एका भक्तासोबत, सिनियर्स होते, म्हणे की बेसिकली थोडाफार शिवानंद सेन यांच्या पत्नीमध्ये गर्व आला असेल की अरे माझे पती बघतात सगळं माहीत आहे ना. तर एक लक्षात घ्या, श्रीकृष्ण हे आपल्या लीलेमध्ये बघतात की इवन कोणाचाही गर्व सहन करत नाही, गर्वनाश करणे. इवन आपण बघतो की रासलीलेच्या वेळेस राधाराणी फक्त एकटीच श्रीकृष्णासोबत आहे आणि सगळे बाकी गोपी शोधतात आहे, आणि मग ते बघतात आहे की अरे इथे बसले आहेत ते, इथे श्रीकृष्ण यांनी काय केलेलं आहे, फुलं तोडण्यासाठी आपल्या टाचेवर उभे राहिलेले आहेत, सगळे बघतात. नंतर बघतात अरे एकच पायाच्या खुणा एकच दिसतात आहे का, तर थोड्या वेळानंतर राधाराणीला थोडा गर्व होतो की अरे श्रीकृष्ण माझ्यासोबत आहेत. तर राधाराणी म्हणते आता मी थकलेली आहे, आता मी कुठे जाणार नाही, मला कुठे न्यायचं असेल तर मला खांद्यावर उचलून न्या. श्रीकृष्ण म्हणतात ठीक आहे, आणि झुकतात आणि बसतात गायब होतं. तर बेसिकली आचार्य लिहितात की इवन श्रीकृष्ण तिथे पण बघतात, थोडाही गर्वनाश म्हणजे गर्व सहितेनं पारे. तर भक्त ते सांगत होते की कांदिते लागेला, कांदिते म्हणजे मग तो गर्वनाश झाला, म्हणजे हृदय शुद्धीकरण झालं, गर्वनाश बेसिकली. तर अशा प्रकारे तेवढ्यात आता आपल्याला बघायचं की शिवानंद सेन काय म्हणतो. शिवानंदेर पत्नी तारे कहे न कांदिया, पुत्रे शाप दिछे न गोसाई वासना पाईया. ती म्हणते शिवानंद सेनला की रडत की नित्यानंद प्रभूंना तुम्ही राहायचं स्थान दिलं नाही म्हणून त्यांनी शाप दिला, तुमचे 3 पुत्र मारावे. ते हो कहे बाऊली केने मारिस कांदिया, मारू को आम्हाला 3 पुत्र तारा बालाई लाईया. शिवानंद सेन म्हणतात की वेडी बाई बाऊली, तू कशाला रडते, लेट म्हणजे 3 माझे पुत्र मरो. कारण काय झालेलं आहे, नित्यानंद प्रभूंना मी त्रास दिलेला आहे, म्हणजे त्यांच्यासाठी काही सोय केली नाही, हे कारण मेन आहे. 3 पुत्र मरो त्याचे काय मला हे नाही आहे. एत बली प्रभू पासे गेला शिवानंद, उठी तारे लाठी मारी लाठी माहिला प्रभू नित्यानंद. हे ऐकून नंतर ते शिवानंद सेन डायरेक्ट नित्यानंद प्रभूंना भेटायला गेले आणि तिथे उभे राहिले. तेवढ्यात नित्यानंद प्रभूंनी त्यांना छातीवर लाथ मारली. आनंदित हैला शिवाय पाद प्रहार पाईया, शीघ्रवासा घर कैला गौड घरे गिया. तर लात मारलं, त्यांनी म्हटलं नाही की आता पार्टी कॅन्सल, चला तुम्ही तुमचं स्वतःचं बघा. आता शिवानंद सेन खूप आनंदित झाले आणि त्यांनी त्वरितच सर्वप्रथम नित्यानंद प्रभूंसाठी अरेंजमेंट केली. जवळच एका गवळ्याचं जे घर होतं ते त्यांना नित्यानंद प्रभूंना ठेवलं. चरणे धरिया प्रभू रे वासाय गेला लैया गेला, वासा दिया हृष्ट हैया कही ते लागेला. शिवानंद सेन नित्यानंद प्रभूंच्या
पाया पडले आणि तिथे त्यांना घर दिल्यानंतर ते खूप आनंदित होऊन म्हणाले की आजी मोरे भृत्य करी अंगीकार कैला, येवन अपराध भृत्येर योग्य फल दिला. आज मला तुम्ही तुमचा सेवक म्हणून स्वीकारला आहे आणि माझ्या अपराधाप्रती योग्य शिक्षा दिली. तर हा आहे ॲक्च्युली व्यवहार जो समजणे मुश्किल आहे बाहेरच्या लोकांना, म्हणजे भौतिकवादी लोकांना हे व्यवहार समजणे मुश्किल आहे. तर प्रशंसा आणि भर्त्सन किंवा कुठल्या गोष्टीसाठी पनिशमेंट, शिक्षा, हे ॲक्च्युली वेगळं आहे भक्तीमध्ये. तसं सिमिलरली आपण बघितलं थोड्याच अध्यापूर्वी की महाप्रभू जगदानंद पंडित यांना रागवतात की तुझी काय मजाल की तू सनातन गोस्वामींना उपदेश देतो. सनातन गोस्वामी पूर्ण जगद्गुरू आहेत, ते मलाही उपदेश देऊ शकतात आणि तू छोटा बालक त्यांना उपदेश देतो आहे. ते सनातन गोस्वामींसमोर बोलतात. सनातन गोस्वामी म्हणतात हे काय महाप्रभू, मला दूर केलंच आणि जगदानंद पंडितबद्दल तुम्हाला एवढं आपुलकी आहे, तुमचं एवढं जवळ आहे ते. तर महाप्रभूंना लगेच कळतं की अरे त्यांची सांत्वना करतात, नाही नाही तसं नाही, पण असं होऊ शकत नाही. तर शुद्ध भक्त काय ते जाणतात की जोपर्यंत आपुलकी होणार नाही कोणी त्याला करेक्ट करणारच नाही, फीडबॅक देणार नाही. आपल्या माणसालाच करेल ना. दूरचा असेल तर त्याला प्रशंसाच करत राहिला, कारण तो नंतर नाराज होईल. तर हे गणित आहे. तर इथे त्यांनी जाणलं शिवानंद सेननी की ॲक्च्युली आज माझा स्वीकार झाला. सिमिलरली आपण बघतो की सगळे भक्तगण श्रीवास पंडित यांच्या घरी काय करायचे, नृत्य करायचे. रात्रभर नवद्वीपमध्ये कीर्तन करायचे. ॲक्च्युली ते काय आहे, रासलीला जी आहे, श्री कृष्ण जे वृंदावनात रासलीला करायचे ना, सिमिलरली त्याचं इक्विव्हॅलंट म्हणजे इन द सेन्स ती लीला आहे ॲक्च्युली श्रीवास पंडित यांच्या घरी, त्यांच्या अंगणात जी कीर्तन व्हायचं ते ॲक्च्युली रात्रभर महाप्रभू तो आनंद घ्यायचा कीर्तनाचा. तर तिथे अद्वैत आचार्य नेहमी बघायचे की मला फक्त महाप्रभू फक्त मान देतात मोठा म्हणून. तर हे त्यांना पटायचं नाही की महाप्रभू भगवंत आहेत आणि सगळ्यांना ऑर्डर देतात, आदेश देतात की हे चूक, हे बरोबर, हे, पण मला मात्र मान देतात. तर काहीतरी मी असं करायला पाहिजे की जेणेकरून तो मान देणं बंद झालं पाहिजे. तर एक दिवस महाप्रभू विचारतात त्यांना, अद्वैताचार्य जीवनाचं लक्ष्य काय आहे, तुम्ही काय शिकवताय तुमच्या विद्यार्थ्यांना. तर अद्वैताचार्य म्हणतात ज्ञान हे जीवनाचं ध्येय आहे. मुद्दा म्हणतात ज्ञान. तो महाप्रभूंना राग येतो, तर ज्ञान, महाप्रभू त्यांना मारायला लागतात की अरे तू, म्हणजे तुमचे ज्ञान म्हणतात की ज्ञान या अज्ञानावरून आपल्याला बाहेर नेतं. तर बेसिकली ही एक लीला, तर त्यात महाप्रभू त्यांना मारायला लागतात. तर अद्वैताचार्य नाचायला लागतात की आज तुम्ही मला सेवक म्हणून स्वीकारलं, कारण सेवक नसलं तुम्ही मारणारच नाही मला. तर महाप्रभू लगेच कंट्रोल करतात की अरे बेसिकली मला ट्रॅप केलं यांनी. तर हे लक्षात ठेवा की कोण मित्र आहे आणि कोण आपल्या जवळचा आहे, कोण दूर आहे, ते कसं समजायचं. स्नेहसंबंध, आपुलकीचे कसं, की आपुलकी म्हणजे त्याला करेक्ट करेल, कारण तो व्यक्ती बघू शकणार नाही की बेसिकली तुम्ही वाईट मार्गाला चालले, तर त्याला दुःख होईल. म्हणून स्नेह असल्यामुळे तो त्यांना थांबवेल, अरे हे करू नको. जरी त्याला भीती असेल की ॲक्च्युली त्याचे संबंध तुटतील, मित्रता सुटेल, तरी नाही मला हे थांबवलंच पाहिजे, हे की नाही. नाही तर कोणी विचार कर अरे याच्याशी मैत्री जाईल, मग काय आपलं उगाच जाऊ दे, त्याला काय जे काय करायचं करू दे, मी त्याला फक्त सांत्वन करत राहील. मग ती ही आपुलकी नाही आहे, ही स्नेहसंबंध नाही. शास्त्री चले कृपा कर ऐ तोमार करुणा, त्रिजगते तोमार चरित्र भुजे कोण जना. शिवानंद सेन म्हणतात की हे प्रभो,
तुमची जी तुम्ही जी माझ्यावर शिक्षा केली ही तुमची काय म्हणतात त्याला कॉजलेस मर्सी आहे, म्हणजे अहेतुकी कृपा आहे. कोण या तिन्ही जगात तुमचं जे चरित्र समजू शकतं? कोणी बाकीचा म्हणेल की तो गोंधळून जाईल तो हे बघून. ब्रह्मार दुर्लभ तुम्हार श्रीचरण रेणू, हे न चरण स्पर्श पाहिला मोर अधम तनू. आपण म्हणतो निताई पद कमल कोटी चंद्र सुशीतल. तर जोपर्यंत नित्यानंद प्रभूंच्या चरणी आपल्याला स्थान मिळत नाही तोपर्यंत आपल्याला आपण महाप्रभूंच्या जवळ जाऊच शकत नाही. तो एक गेटवे आहे, म्हणजे दार आहे. ते इथे कृपा मिळेल तर महाप्रभूंची कृपा मिळेल. तर या त्यांच्या तुमचे चरण रेणू कोणाला डायरेक्ट छातीवर मिळतील, तर हे यासाठी इवन ब्रह्मदेव जे आहेत ते पण काय करतील, इच्छा करतील, त्यांना पण प्राप्त होत नाही. आणि तुम्ही काय केलं, माझ्या एकदम क्षुद्र शरीराला तुम्ही तुमच्या चरणाचा स्पर्श केला, हे माझं भाग्य आहे. इवन ब्रह्मदेवाला पण मिळत नाही. आजी मोर सफल हैला जन्म कुल कर्म, आजी पायनू कृष्ण भक्ती अर्थ काम धर्म. आज माझं जीवन सफल झालेलं आहे. माझं कुल, माझं कर्म, अर्थ काम धर्म सर्व काही काय झालेलं आहे, सफल झालं. कारण मला कृष्ण भक्तीचं बेसिकली फळ प्राप्त झालं. शुनी नित्यानंद प्रभूर आनंदित मन, उठी शिवानंदे कैला प्रेमा आलिंगन. हे ऐकल्यानंतर नित्यानंद प्रभूंनी शिवानंद सेन यांना आलिंगन दिलं आणि ते प्रसन्न झाले. आनंदित शिवानंद करे समाधान, आचार्यादी वैष्णवेर दिला वासस्थान. त्यानंतर शिवानंद सेन यांनी इतरांना, म्हणजे अद्वैताचार्य आणि इतरांना त्यांचं राहण्याचे स्थान दाखवलं. नित्यानंद प्रभूर सब चरित्र विपरीत, क्रुद्ध हैया लाठी मारी करे तारहित. याचं हे नाही का रिमोट? हां, म्हणजे थंडी करा थोडं, इथे गरमी होते. इकडचा बंद आहे. सॉरी, तुमच्याकडे येतो, माझ्याकडे येत नाही. अरेंजमेंट त्यांनी हे केली. ठीक आहे. तर नित्यानंद प्रभू सब चरित्र विपरीत, त्यांचं जे चरित्र आहे हे कॉन्ट्राडिक्टरी आहे. लोकांना समजणार नाही, साधारणपणे समजणार नाही. कारण क्रुद्ध हैया लाठी मारी करे तारहित, कोणाला लात मारून त्यांचं हित करणारे यांचं असं चरित्र आहे. शिवानंदेर भागिना श्रीकांत सेन नाम, मामार अगोचर कहे करी अभिमान. तर शिवानंद सेनला प्रॉब्लेम नाही झाला, पण त्यांचा एक भाचा आहे श्रीकांत सेन, त्याला हे आवडलं नाही की रे माझ्या मामाला लात मारली. मामा सगळे आमचे पूर्ण यात्रेचे मॅनेजर आहेत आणि हे काय, तर त्यांना म्हणजे त्यांच्या अहंकाराला ठेस पोचली, अभिमानाला ठेस पोचली. चैतन्यर पारिषद मोर मातुलेर ख्याती, ठाकूर आली करेन गोसाई तारे मारी लाठी. तर श्रीकांत सेन विचार करायला लागले की माझे मामा जे आहेत हे श्री चैतन्य महाप्रभूंचे खूप निकटचे पार्षद आहेत आणि तरी नित्यानंद प्रभू त्यांना लात मारतात आहे. एतबली श्रीकांत बालक आगे चली आईया, संग छाडी आगे गेला महाप्रभूर स्थान. तर तो म्हणे मला यांच्यासोबत नाही राहायचं, मग मी पहिले जातो आणि महाप्रभूंना कंप्लेंट करतो. ते तिकडे राहिले आणि ते श्रीकांत सेन एकटाच निघतात पुरीला. पेटांगी गाय करे दंडवत नमस्कार,
गोविंद कहे श्रीकांत आगे पेटांगी उतार. पोचतात तिथे महाप्रभूंच्या ठिकाणी म्हणजे गंभीरात. आणि श्रीकांत सेन काय करतात, त्यांचं शर्ट आणि कोट म्हणजे चालताना तर ते काढत नाही. म्हणून गोविंद म्हणतो त्यांना की पहिले तुमचं जे म्हणजे जे उपरी असतं म्हणजे उत्तरीय म्हणतात, पण आता यांनी शर्ट कोट घातला. तर पूर्वी अजूनही ट्रेडिशन काय होतं पूर्वी की भगवंतांसमोर कोणीही उत्तरी घालून जात नव्हतं. पण आता बदललं आहे हे. अजूनही बघा तुम्ही आपल्या साऊथ इंडियन ट्रेडिशनमध्ये पुजारी काय करतात, फक्त धोतीच घालतात, उत्तरी वस्त्र नसतं. तर गोविंद म्हणतात अरे ते काढ, महाप्रभूंना भेटतो येतो. तर DT रूममध्ये कुठल्याच प्रकारचं शर्ट आणि कोट अलाउड नसतं. तर प्रभू कहे श्रीकांत आसियाचे पाय्या मनोदुःख किचुना बलिह करू क याते इहार सुख. तर नित्यानंद चैतन्य महाप्रभू लगेच ओळखतात. ते म्हणतात अरे श्रीकांत आसियाचे पाय्या मनोदुःख. महाप्रभू म्हणतात त्याला काही म्हणू नको, कारण त्याचं मन विचलित झालेलं आहे. म्हणून ज्याला ते काय जे काय करायचं त्याला करू दे. मन विचलित असेल त्याला तुम्ही अजून इन्स्ट्रक्शन दिले तर तो अजून जास्त विचलित होईल. तर आता जोपर्यंत मन शांत होत नाही त्याला करू द्या जे काय करतो. हे एक आपल्यासाठी उपदेश आहे. किंवा काही गोष्टींमध्ये एखाद्याचा अपमान झाला तर तो काही काळ असतो, तो भडकला ना तर त्याला अजून भडकवायचं नाही, म्हणजे त्याला काही उपदेश द्यायचं नाही, कारण तो रूलच्या पलीकडे गेले, तो त्याचं मन ऐकण्यासाठी पलीकडे आहे. म्हणून महाप्रभू म्हणतात काही राहू दे काय प्रॉब्लेम नाही, त्याचं मन विचलित आहे. त्याला म्हणतात महाप्रभू सर्वज्ञ आहे. ते म्हणतात काय झालेलं आहे, कशामुळे यांचं मन विचलित झालेलं आहे, म्हणून काय करायला पाहिजे ते आपल्याला जाणलं पाहिजे. सभोवताली जे कोणी वागतात त्याच्या मागे काहीतरी कारण असेल. वेळ द्या, शांत होईल. बस फक्त महाप्रभूंनी हे म्हटलं, श्रीकांत काय फरक पडला. दुःख पाय्या आसियाचे आई प्रभुर वाक्य सुनी जानीला सर्वज्ञ प्रभू येत अनुमानी. जेव्हा श्रीकांत सेन यांनी महाप्रभूंचं हे वाक्य ऐकलं की अरे तो दुःखी आहे, हे ऐकल्यानंतर लगेच श्रीकांत सेनला लक्षात आलं आणि महाप्रभू सर्वज्ञ आहे, सर्व जाणतात. शिवानंदे लाठी मारेला इहा ना कहिला एथा सब वैष्णवगण आसिया मेलेला. तर त्यांनी वैष्णवांना सांगितल्यानंतर की महाप्रभूंना त्यांनी अजून बोललेच नाही, ते जस्ट आले आणि दंडोत देतात आहे की नित्यानंद प्रभूंनी शिवानंद सेनना लात मारली हे सांगितलंच नाही, तरी पण महाप्रभूंना हे कळालं. तेवढ्यातच सर्व भक्त तिथे पोचले आणि महाप्रभूंना भेटले. पूर्ववत प्रभू कैला सबार मिलन स्त्री सब दूर हैते कैला प्रभूर दर्शन. सगळ्या दरवेळेसारखं महाप्रभूंनी सगळ्यांना भेटले, पण स्त्री सब दूर. महाप्रभू असे संन्यास आश्रम असतात की स्त्रियां महाप्रभूंचं दर्शन घेत नसतात, बाकी सगळ्यांना दर्शन होतं. त्यांना स्त्रिया दुरून त्यांचं दर्शन घ्यायचे. वास घर पूर्ववत सबारे देवाईला महाप्रसाद भोजने सबारे बोलायला. महाप्रभूंनी सगळ्यांना राहण्याचे स्थान दिले, त्यांना प्रसादाचं अरेंजमेंट केली. शिवानंद तीन पुत्रे गोसाई रे मिलीलाई शिवानंद संबंधे सवाय बहुकृपा कैला. शिवानंद सेन यांनी आपल्या जे 3 पुत्र आहेत त्यांना महाप्रभूंसोबत आणलं आणि इंट्रोडक्शन केलं. तर त्वरित महाप्रभू सगळं जाणतात की शिवानंद सेन काय करतात आहे. आपल्याला एक हे बघा मॅनेजमेंट डिव्होटींचं
किती मुश्किल असतं आहे की नाही. वर्षानुवर्षे शिवानंद सेन सगळ्यांची काळजी घेतात आहे. आणि ते कुठल्या स्तरावरचे भक्त आहेत ते आपण आताच बघितलं की कुठल्याच प्रकारचा गर्व नाही. लात मारली तरी म्हणजे ॲक्च्युली माझी ही कृपा आहे म्हणून महाप्रभूंनी त्या तिघांनाही खूप कृपा दिली, तिन्ही पुत्रांना. हा एक फायदा आहे की कुठल्याही एका घरामध्ये एक भक्त असला, तो समजा एखाद्या शुद्ध भक्ताला प्रिय असेल तर त्याला बाकी त्याचे रिलेटिव्ह त्यांना आपोआपच कृपा मिळते, काही करायची गरज नाही, हे की नाही. काय होतं तर फक्त संबंध आहे, स्नेहाचा, आपोआप त्यांना जास्त कृपा मिळते, इवन त्यांनी ते भक्त नसतील पण तरी. महाप्रभू म्हणतात शिवानंद श्रीवास ठाकूर यांचा कुत्रा पण जो आहे तो मला प्रिय आहे, कुकुर त्यांच्याच, कारण तो श्रीवास ठाकूरांशी कनेक्टेड आहे. इवन शिवानंद सेनला पण तेच म्हणतात बेसिकली. तर तिघांना काय म्हणतात ते, छोट पुत्रे देखी प्रभू नाम पुछिला, परमानंद दास नाम सेन जानाईला. तर महाप्रभू विचारला की तुमच्या छोट्या मुलाचं नाव काय. शिवानंद सेन म्हणाले परमानंद दास. पूर्वे यबे शिवानंद प्रभु स्थाने आईला, तबे महाप्रभु तारे कही ते लागेला. ए बार तोमार यई हैबे कुमार, पुरीदास बली नाम धरिया तहार. तर मागच्या वर्षी जेव्हा शिवानंद सेन महाप्रभूंना भेटले होते तेव्हा महाप्रभूंनी त्यांना काय सांगितलं की जेव्हा तुला आता पुत्र होईल त्याचं नाव काय ठेवायचं, पुरीदास. तबे मायर गर्भे हैया सहित कुमार, शिवानंद घरे गेले जन्म हैला तार. तेव्हा शिवानंद यांची वाईफ गरोदर होती आणि तो मुलगा कुठं होता, गर्भात होता. म्हणून शिवानंद सेन जेव्हा परत आला तेव्हा त्याचा जन्म झाला होता. प्रभू आज्ञाय धरिला नाम परमानंद दास, पुरीदास करी प्रभू करे न उपहास. तर भगवंत म्हणजे महाप्रभूंच्या सांगण्याने त्यांचं नाव परमानंद दास ठेवलं. आता महाप्रभू काय करतात आहे, एक जोकिंगली त्याला म्हणतात आहे की आता पुरीदास म्हणून त्याला हाक मारतात. शिवानंद यबे सई बालके मिलाईला, महाप्रभू पादांगुष्ट तार मुखे दिला. महाप्रभूंनी काय कृपा दिली, त्याच्या तोंडात आपल्या पायाचा अंगठा जो दिला त्याचा दिला, सोखायला दिला, अमृत बाण. तर आपल्याला आपल्या भक्तीने आपली भक्तीला तर कुठे त्याचा आश्रय कुठे घ्यायचा आहे, श्रीकृष्णाच्या चरणी आश्रय घ्यायचा, हो की नाही. तेव्हा वेल स्टेडी होईल, स्थिर होईल आणि नंतरही ती वाढेल आणि त्याचा वृक्ष होईल, तेव्हा त्याला फुलं फळं येतील. तर हे जे मन सवयी मन कृष्ण पदारविंद यो, तर त्या श्रीकृष्णाच्या चरणी आपलं जे मन स्थिर झालं पाहिजे. तर हे चरण स्टेडीली समजा आपल्या मनात आहे, चिंतित करतात, तर आपलं काय झालेलं आहे, सिद्धी प्राप्तीला समजावं म्हणजे स्टेडी झालं आहे. ते चरणाचा जो म्हणजे त्यांचा जो अंगठा आहे तो चोखायला दिला गेला. नंतर त्याला काय मिळालं, हेच कोण झाले, शिवानंदेर भाग्य सिंधू के पाई बेपार, यार सबे गोष्टी के प्रभू कहे आपनार. शिवानंद सेन यांच्या भाग्याबद्दल कोण सांगेल, कारण महाप्रभूंनी शिवानंद सेन यांचे पूर्ण कुटुंबाला आपलं स्वतःचं मानलं. तबे सब भक्त लाइया करीला भोजन, गोविंदे रे आज्ञा दिला करी आचमन. तेव्हा महाप्रभूंनी सगळ्यांसोबत लंच केला आणि नंतर त्यांनी गोविंदल्यांना आज्ञा दिली की शिवानंदेर प्रकृती पुत्र यावत येथाय, आमार अवशेष पात्र तार ये न पाय. जोपर्यंत शिवानंद सेन याची पत्नी आणि मुलं जगन्नाथपुरीत आहेत तोपर्यंत माझे रेमनंट्स म्हणजे माझं उच्चिष्ट बेसिकली ते त्यांना द्यायला पाहिजे रोज महाप्रसाद बेसिकली. तर माझा महाप्रसाद तिकडे झालो.
नदियावासी मोदक तार नाम परमेश्वर, मोदक वेचे प्रभुर वाटीर निकट तार घर. तर नाडियावासी एक होते, त्यांचं नाव होतं परमेश्वर, जे महाप्रभूंच्या घराजवळच त्यांचं काय होतं, स्वीट शॉप होतं परमेश्वरांचं. बालक काले प्रभू तारे घरे बार बार याई, दुग्ध खंड मोदक देय प्रभू ताहा खाईया. तर जेव्हा महाप्रभू नवद्वीपमध्ये लहान होते तेव्हा काय करायचे, परमेश्वर यांच्या घरी जायचे, वारंवार जायचे परमेश्वर मोदक, आणि तिथे दुधाचे पदार्थ म्हणजे स्वीटमीट पेढा संदेश वगैरे खायचे. प्रभू विषय स्नेह तार बालक काल हैते, सेवत्सर सेह आईला प्रभू रे देखिते. त्यामुळे काय झालं, परमेश्वर मोदक यांचं महाप्रभूंशी कशा प्रकारे होतं, बालक स्नेह होतं. ते महाप्रभूंना बालक म्हणून प्रेम करायचं. तर त्या वर्षी ते पण आले महाप्रभूंचं दर्शन घ्यायला. दरवेळेस नव्हते येत, पहिल्यांदा आले. परमेश्वर मुई बली दंडवत कैला, तारे देखी प्रभू प्रीते ताहार पुछिला. त्यांनी बघितलं की महाप्रभूंनी, परमेश्वर हे त्यांना दंडवत देत होते, तेव्हा महाप्रभू त्यांना स्नेहपूर्वक प्रश्न विचारतात. परमेश्वर कुशल हव्वा भाल हैला आईला, मुकुंदार माता आसियाचे सई प्रभू रे कहिला. महाप्रभू म्हणले परमेश्वरला, तुम्हाला आशीर्वाद असो, मला खूप आनंद झाला तुम्ही इथे आलात. तर परमेश्वर म्हणाले, मुकुंदची माता पण आलेली आहे सोबत. मुकुंदार मातार नाम शुनी प्रभू संकोच होईला, तथापि ताहार प्रीते किचू ना बलीला. तर संन्यास आश्रम कसा होता पहिले, स्त्री नाम पण ऐकणे नाही. तर आता हे ग्रस्त असे होते की मेन भक्तांमध्ये त्यांची गणना नाही आहे, दरवेळेस येत नाही. पण महाप्रभूंशी एकदा एकेकाळी त्यांच्या शॉपमध्ये जात होते, दूध आपले स्वीट्स खात होते, आणि स्नेह आहे त्यांचं. बस यावर्षी आले तर ते म्हणणार, अरे यांची माता पण आलेली आहे. तर त्यांना हे एटिकेट माहीत नाही, पण तरी महाप्रभू ताहार प्रीती प्रेम आहे, स्नेह आहे म्हणून त्यांना काही बोलले नाही. अशा प्रकारचं ते स्ट्रिक्टली संन्यास भाव होता. प्रश्रय पागल शुद्ध वैदक धीना जाणे, अंतरे सुखी हैला प्रभू तारसई गणे. तर हे जे स्नेहपूर्ण जे संबंध असतात, तेव्हा त्यात कधी कधी जे एटिकेट असतात ते ओलांडले जातात, म्हणजे त्या उल्लंघन केलं जातं त्यात, आहे की नाही. असे बरेचसे हे असतील उदाहरण असतील की त्यात कधी कधी जनरल रूल असतो ते हे नाही होत. असं एकदा मला माहीत आहे की आमचं पूर्वी काय असायचं, प्रसादाच्या वेळेस प्रसाद 12:30 असायचा ना. तर महाराज इथे जेव्हा असायचे पूर्वी, रोज प्रसाद आमच्यासोबत घ्यायचे. तर बरोबर 12:30 सगळे हजर असेल, आणि मग दरवाजा बंद व्हायचा. तर किचनवाले दरवाजा बंद करून टाकायचं, सगळं भरलं असायचं, आणि नंतर मग 1 वाजताच उघडायचं. तर 12:30 स्ट्रिक्ट रूल होता तो. एकदा सगळे बसले, दार बंद होतं, आणि ते आपलं महाप्रसाद चाललं होतं, अजून प्रसाद चालू झाला नाही, संपला तो. आणि तर तेवढ्यात बघितलं की दारामध्ये 2 व्यक्ती आलेले, आणि तिथे कुणी नसतं, दार लॉक असायचं. म्हणजे काय होतं, तो रूल काय होता, तिथला तो लॉक करून टाकायचा आतमध्ये, आणि तो गायब व्हायचा. तो लोक म्हणायचे, अरे येऊ द्या थोडं, तिथे असला म्हणजे काय होईल, मला येऊ द्या. तो गायब व्हायचा तिथं. तर जनरली लोक याचे त्यांना माहीत आहे, त्यांना रूल माहीत होतं, पण हे तिथेच उभे राहिले. तर महाराजांनी बघितलं कोण आहेत, तो कोणाच्या, सगळ्यांना माहीत आहे की वो रूल आहे भाई, अभि तो कोणी असतो तुम्ही की नाही. आता 1 वाजता या,
महाराज उठले आणि मग देवाचं लगेच कळालं की महाराज म्हणजे त्यांच्या ओळखीचे असतील, म्हणजे महत्त्वाचे व्यक्ती. लगेच तो आला चायबेवाला, त्याने उघडलं, महाराजांनी त्याला आतमध्ये आणलं, पोचवलं आणि नंतर मग स्वतः त्याला वाढलं ना, म्हणजे सगळ्यांना लगेच सिग्नल कळतो की काय, लगेच त्याला प्लेट वाढला भेटला. 2 जण होते. तर स्नेहसंबंध, तर त्यांच्याकडे रूल वगैरे काही नसतं. मग सगळे थांबले. काढता महाराज नाही खाता तर बाकी कोण काढ. जेव्हा महाराज खायला मग सगळ्यांनी. तर जनरल हे असतं. तर स्नेह वगैरे, त्या स्नेहादरम्यान आपणच रूल बनवले असतात. ते रूल थोडे स्थगिती द्यावं लागतं त्याला. म्हणून परमेश्वर यांनी महाप्रभूंना लहानपणी खूप प्रसन्न केलेलं होतं, हे की नाही. आणि म्हणून, आणि ते सिम्पल होते, म्हणजे त्यांच्या वागण्यामध्ये कुठलं काय असं हे नव्हतं की अरे मी लहानपणी तुम्हाला हे म्हणून. तर बेसिकली निरागस होते. त्यांनी म्हणून निरागस होते म्हणून म्हटलं की अरे यांची, त्यांना एक्झॅक्टली ते एटिकेट माहीत नव्हता की संन्यासासमोर स्त्रीचं नाव नाही घेणे वगैरे. त्यामुळे महाप्रभू म्हणाले ठीक आहे, नो, काही प्रॉब्लेम नाही. पूर्ववत सभा लाइया गुंडीच्या मार्जन, रथ आगे पूर्ववत करीला नर्तन. त्या 2 गोष्टी आहे. आपल्याप्रती कोणी केलेला जे सॉर्ट ऑफ मदत, ते ग्रेट सोल्स जे विसरत नाही. तर प्रभुपादांच्या लीलामृतमध्ये एक आहे की एकदा आय थिंक कुठे शिकागो वगैरेमध्ये महाराज प्रभुपाद होते, तेव्हा एक इंडियन फॅमिली येते भेटायला. तर ते आले असतात, राहतात, हॉटेलमध्ये राहिले असतात आणि ते प्रभुपादांना भेटायला येतात. तर प्रभुपाद स्वतः त्यांच्या फॅमिलीला भेटतात आणि सगळ्यांना म्हणतात प्रसाद बनवा, फीस्ट बनवतात. प्रभुपाद म्हणतात फीस्ट बनवा. स्वतः त्यांना बसतात तिथे, बोलतात कसं चाललं वगैरे. आणि ते नॉर्मल पॅन्ट शर्टमधले आहेत. बॉम्बेतले गृहस्थ, त्यांचे मुलं आहेत, नॉर्मल हिंदीमध्ये बोलणं चाललं आहे. तर सगळे म्हणतात हे कोण आहे बाबा, हे ना तिलक आहे, काही नाही, तिलक नाही, काही नाही, सगळी फॅमिली मग हिंदी चाललं आहे. आणि प्रभुपाद म्हणतात हा ती आपली चांगली कार काढा, कार द्या त्यांना फिरायला, फिरून या आल्यानंतर मग ते दुसरीकडे चाललं. तर ते दुसऱ्या बेसिकली शिकागोतील मे बी दुसरीकडे राहत असतात. ते फक्त प्रभुपादांना भेटायला येतात की आम्ही येऊ शकतो का, तर या एक दिवस या. तर त्या होल दिवस प्रभुपाद त्यांना फीस देतात, स्वतः बसतात, वेळ देतात आणि कार देतात आपली. आणि आता बाहेर दिसतं आपण गेलो समजा तर आपल्याला टॅक्सी घ्यावं लागेल, दिवसभर फिरायला किती होईल. प्रभुपाद म्हणतात आपली कार द्या, फिरून कार परत येते आणि म्हणतात त्यांना विदा देत, म्हणजे बेसिकली त्यांना म्हणतात ठीक आहे आता या, धन्यवाद. नंतर विचारतात प्रभुपादांना हे कोण होते. प्रभुपाद म्हणतात जेव्हा मी सिंधिया कंपनीमध्ये राहायचो, म्हणजे तिथून जाणार होतो पहिले, जलदूतामध्ये बसण्याआधी माझ्याकडे फक्त एकच ड्रेस होता. हे ग्रस्त होते, यांनी काय केलं, मला धोती कुर्ता आणि कोट वगैरे विकत घेऊन दिला फर्स्ट थिंग. तर प्रभुपादांनी लक्षात ठेवलं आहे. तर प्रभुपाद तेव्हा जगद्गुरू झालेलं आहे की नाही. म्हणजे बेसिकली त्यांनी म्हटलं असतं की यार यांना तुम्ही बघा वगैरे. पर्सनली त्या मुलांना गिफ्ट देतात, पैसे देतात. ते लक्षात ठेवलं की जेव्हा ॲक्च्युली मला गरज होती तेव्हा त्यांनी ते दिले. आणि ते काय भक्त नाही आहे, वेलविशर आहे. तर दिस इज वॉट ते लक्षात ठेवलं की माझ्या त्या गरजेच्या वेळी यांनी मदत केली होती प्रचाराला, लाईक दॅट. तसं ते एक म्हणजे विसरत नाही. आता एक निरंजन महाराज त्यांचं एक हे आहे की निरंजन महाराज आपल्याच मंदिरात आले होते. इथे एक म्हणजे ते जेव्हा बोस्टनमध्ये प्रचार करायचे तेव्हा तिथे एक स्टुडंट होता मुंबईचा. आणि तेव्हा म्हणजे त्या काळात म्हणजे 80s वगैरेमध्ये तो यायचा प्रोग्रामला यायचा वगैरे. तर त्यांची खूप म्हणजे डायरेक्ट संबंध होते. तर निरंजन महाराजांना प्रिचिंग करायचे आणि तो प्रिचिंग तर ते बिझनेस करायचे ऑफकोर्स. त्या बिझनेसला नंतर ते आलं त्यांची
त्यांचा विवाह झाला, त्यांना मुलगा झाला, तर तो इंटरेस्टेड झाला. आणि हे नॉर्मल, म्हणजे त्याने विसरले ते जे त्यांचा तर पण त्यांचा मुलगा भक्त झाला आणि तो इथे यायचा. एक दिवस त्यांनी ऐकलं की त्या मुलाने म्हटलं की निरंजन महाराज आलेले आहेत, तुम्ही पप्पा या, एक महाराज आले, तुम्ही या, प्रेरणा देतात आहेत म्हणजे व्ह्यूज. म्हणजे ठीक आहे बघतो. तर ते आले तर म्हणा अरे तर म्हणजे 20-25 वर्षानंतर, म्हणजे मे बी 30 वर्षानंतर, आहे की नाही, मे बी 2008 किंवा 10 मधली गोष्ट. तर एवढा गॅप पडलेला आहे की यांना स्टुडंट एजमध्ये ते होते तेव्हा भेटले, आता एवढा गॅप. पण निरंजन महाराज नंतर सगळं क्लास झाल्यानंतर बसले, लगेच म्हणतात, त्याचं नाव आता मी विसरलं, तर फर्स्ट टाईमनी हाक मारतात, तर तो रडायला लागतं. तर ती महाराजांनी अजून माझं नाव लक्षात ठेवलं. आलं लक्षात? अरे जे काय असेल ते नाव, अरे मी ओळखतो तुला, तू याचा बोस्टनमध्ये, तो रडायला लागला. म्हणजे आजपासून मी चॅन्टिंग करेल. तर हे विशिष्टता आहे म्हणजे प्रभुपाद इव्हन, की छोट्या छोट्या गोष्टी डिटेल्स आहेत पण लक्षात ठेवतात. आणि रेसिप्रोकेशन, की हाऊ टू विन दॅट. असं नाही तर ठीक आहे तेवढं काय होतं, एवढं नव्हतं, किंवा त्याला श्रेय मिळालं असेल. आपण काय एखादा हे असेल म्हणजे गर्विष्ठ असेल तर म्हणा अरे मग त्याला तेवढे प्लस पॉईंट मिळाले असतील. तसं नाही, म्हणजे रेसिप्रोकेशन उलट जास्त. आपला तो फंडा काय की जेवढं आपल्याकडनं आपल्याला मत मिळाले त्याच्यापेक्षा जास्त ॲडिशनल आपण करायला पाहिजे, आहे की नाही. तेव्हा कुठे हृदय जिंकू शकतो व्यक्तीचं. आपण 2 उदाहरणं बघितले. सिमिलरली महाप्रभूंनी हे आपण सिम्पल घेतो आहे की अरे एका बाईचं नाव तर घेतलं फक्त, त्याच्या पत्नीचं नाव, अरे तिकडे एटिकेट डेंजर. संन्यासासमोर स्त्रीचं नाव घेतलं तर बाकी सगळ्यांनी त्याला ॲक्च्युली मारलं असेल, आहे की नाही. तुला काही समजत नाही का? महाप्रभूंना स्नेहपात असं आहे. त्यानंतर ही छोटीशी आहे, त्यात नोंद आहे का बरं, हे आपल्याला लेसन आहे. परमेश्वर मोदक जो आहे याच्यासाठी 4 श्लोक आहे, पण त्यात मेन पर्पोर्ट आहे स्नेह संबंध मेंटेन ठेवण्यासाठी. काय जेव्हा रूल्स म्हणजे एटिकेट वगैरे हे थोडं बाजूला ठेवलं अधिक आहे. त्यानंतर महाप्रभू पूर्वत गुंडीचा मार्जन आणि रथयात्रा वगैरे हे सगळे पार होतात. चातुर्मास सब यात्रा, कैला दर्शन, मालिनी प्रभृती, प्रभुरे कैला निमंत्रण. तर असे 4 महिने उत्सव असायचा पुरीमध्ये. तर मालिनी जी ही आहे श्रीवास पंडितांची पत्नी, त्यांनी महाप्रभूंना लंचसाठी निमंत्रण दिलं. प्रभुर प्रिय नाना द्रव्य आणि याचेने देश हैते, से व्यंजन करी भिक्षा देन घर भाते. तर मालिनीने बंगालमधनं इनफॅक्ट सगळ्याच भक्तांनी महाप्रभूंसाठी विविध प्रकारचे व्यंजने आणले होते आणि तिथे पण त्यांनी भाज्या वगैरे बनवल्या घरी आणि ते महाप्रभूंना भोग लागला. म्हणजे सगळे भक्त आपापल्या सगळ्या चिवडा लाडू बिडू सगळे म्हणजे बेसिकली आपण म्हणतो ना तसं ते सगळे घेऊन यायचे आणि तिथे पण बनवायचे. दिने नाना क्रीडा करे लय्या भक्तगण, रात्रे कृष्ण विच्छेदे प्रभू करे न रोदन. दिवसा महाप्रभू विविध प्रकारच्या कार्यांमध्ये भक्तांसोबत असायचे, पण रात्री मात्र एक्झॅक्टली अपोजिट सीन. तो आपल्याला काहीच समजू शकणार नाही की काय चाललंय. राधाराणींच्या मूडमध्ये, विरहामध्ये ते रडायचे, इन द सेन्स गंभीरामध्ये. तर हे दिवस आणि रात्रीचे कार्य. येई मत नाना लिलाय चातुर्मास्य केला, गौड देशे यायते तबे भक्ते आज्ञा दिला. ते 4 महिने झाल्यानंतर महाप्रभूंनी सगळ्या बंगाली भक्तांना सांगितले की आता तुम्ही परत जा. सब भक्त करेन महाप्रभुर निमंत्रण,
सर्व भक्ते कहे न प्रभू मधुर वचन. सगळ्यांनी म्हटलं महाप्रभू एकदा तरी बंगालला या. सॉरी, तर हे एक आता हे आठवलं म्हणून सांगतो की महाप्रभू यांनी नित्यानंद आज्ञा काय दिली की बंगालला जा आणि मी येतो तू भेटायला. तुला नित्यानंद तुम्ही इथे यायची गरज नाही, मी येईल बंगालला. पण कधीच गेले नाही. रूप आणि सनातनला सांगितलं की तुम्ही जा वृंदावनला, मी येईल. कधीच गेले नाही. पहिल्यांदा जाऊन आले, नंतर भेटले, नंतर म्हणे जा हे काम करा, मंदिर हे लीलास्थळ करा, मी येतो. कधीच गेले नाही. तर जसं कृष्णा गोपींना काय म्हणाले, येतो मी येईल. कधीच गेले नाही. तर सेम कृष्ण महाप्रभू कृष्णाचा रोल करताना आज्ञा दिला, प्रोजेक्ट दिला, मर्सी दिली, कृपा दिली, करा हरे कृष्ण, विरहामध्ये करा. तो एक आपला काय वारसा आहे, समजलं की नाही. तर इथे सर्व भक्त जे बंगालचे ना रेग्युलरली महाप्रभूंना लंचसाठी बोलायचे आणि महाप्रभू त्यांच्याशी खूप गोड शब्दाने बोलायचे. प्रतिवर्षे ऐसा सबे आमार देखीते, आसीते यायते दुःख पाव बहुमते. महाप्रभू म्हणायचे की तुम्ही दरवर्षी या सगळे, आणि मला माहीत आहे की तू इथे येणं आणि तू परत जाणं हे किती कष्ट होत असतील तुम्हाला, आहे की नाही. तुम्ही दरवर्षी मला बघायला येतात फक्त. तर तेव्हा काय गाड्या नव्हत्या, ट्रेन नव्हत्या, काय प्लेन नव्हते. तो पायी चालायचं ना सगळं. तिथे धर्मशाळेत राहा, खा, परत चाला. पावसाळ्यात अजून प्रॉब्लेम, तरी तुम्ही येता. तोमा सबार दुःख जानी चाही निषेध इथे, तोमा सबार संगल सुखे लोभ बाडे चित्ते. तो ॲक्च्युली मला सांगायचं होतं की तुम्ही जसं करू नका, पण तुमच्या संघामध्ये ॲक्च्युली मला खूप आनंद मिळतो. मला तो हवा असा वाटतो, म्हणून मी म्हटलं येऊ द्या. नित्यानंदी आज्ञा दिलू गौडे ते रहिते, आज्ञा लांघी ऐला की पारी बलिते. आता नित्यानंद प्रभूंना मी सांगितलं होतं बंगाल सोडून यायचं नाही, तरी त्यांनी त्या माझ्या आज्ञेचं पालन नाही केलं. त्याच्याबद्दल काय म्हणत आता. आईलेन आचार्य गोसाई मोर कृपा करी, प्रेम ऋणे बद्ध आम्ही शुद्धी ते ना पारी. तर अद्वैताचार्य यांची माझ्यावर असीम कृपा आहे म्हणून ते आले तिथे, म्हणून मी त्यांचा ऋणी आहे. त्यांच्या स्नेहसंबंध, स्नेहपूर्ण व्यवहाराचा मी ऋणी आहे. आणि हे मला ऋण फेडणे काय इम्पॉसिबल आहे. इम्पॉसिबल म्हणजे अशक्य आहे. मोर लागे स्त्री पुत्र ग्रहादी छाडिया, नाना दुर्गम पथ लांघी आसे न धाय्या. तर ॲक्च्युली महाप्रभूंप्रती लोकांचं कसं प्रेम होतं, भक्तांचं, ते धावायला लागायचे. फक्त महाप्रभू मला भेटण्यासाठी भक्त येतात. सगळे घरं आणि कुटुंब सगळं सोडून 4 महिने इथे राहतात. आणि दुर्गम पथ, रोड पण चांगले नव्हते, पायवाट यांनी यायचे ते, आणि धावत यायचे. आम्ही ऐ नीलाचले रही ये बसिया, परिश्रम नाही मोर तोमा सबार लागिया. आणि मला काही नाही, मी इथे पुरीचाच आहे, मला कुठल्याच प्रकारचे श्रम नाही, मी कुठेच फिरत नाही. तर म्हणून तुमची ही माझ्यावर कृपा आहे. संन्यासी माणूस मोर नाही कोण धन, की दिया तोमार ऋण करी मु शोधन. आणि मी एक संन्यासी आहे, भिक्षुक आहे, माझ्याकडे काही पैसे नाही. मी कशा प्रकारे तुमचं जे ऋण आहे हे मी फेडू शकेल मला सांगा. देह मात्र धन तोमाय कैलू समर्पण, ताहा विकाई यहा वेचिते तोमार मन.
तेवढं आता माझं एकमेव धन काय आहे? देह. हा देह आहे, तो मी तुम्हाला सोपतो. तहा विकाई यायचे वेचिते तुम्हार मन. जिथे विकायचा त्याला तुम्ही विका. प्रभुर वचने सवार द्रवीभूत मन. अजोर नयने सबे करे न क्रंदन. तर महाप्रभूंचे हे वाक्य ऐकल्यानंतर सगळ्यांचे मन धरवली आणि सगळे रडायला लागले की महाप्रभू आपल्यावर कसं प्रेम करतात. प्रभू सवार गलाधरी करे न रोदन. कांदिते सबाय कैला आलिंगन. महाप्रभूने सगळ्यांना आलिंगन देत महाप्रभू रडायला लागले. सबाई रहिला केह चलिते नारील. आर दिन 5-7 ऐमते गेलं. तर कोणी जायला तयार नाही. असेच 5-7 दिवस चालले गेले, तिथेच राहिले. अद्वैत अवधूत किचू कहे प्रभु पाय. सहजे तुम्हारे गुण जगते विकाय. तर अद्वैत आचार्य आणि नित्यानंद प्रभू यांनी महाप्रभूंच्या चरणी एक निवेदन केलं की संपूर्ण जग हे तुमच्या आध्यात्मिक गुणांवर काय झालेलं आहे? ऑब्लिगेटेड, म्हणजे काय म्हणतात त्याला, ऋणी झालेला बेसिकली. तुम्ही इथे आलेला आहे, त्यामुळे तुम्ही जे काय प्रदर्शन केलं आहे आध्यात्मिक गुणांचं त्यावर सगळेजण ऋणी झाले. त्याबद्दल आभार ताते बांध आईचे कृपा वाक्य दोरे. तोमा छाडी केबा कहा याई बारे करे. आणि त्याच्यावर ऋण आहे आणि त्याच्यावर तुम्ही काय केलेलं आहे? तुमच्या गोड शब्दांनी अजून त्यांना बांधलेलं आहे. अशा सिच्युएशनमध्ये वातावरणात ते कसं काय तुम्हाला सोडून जाते? तबे प्रभू सभाकारे प्रबोध करिया. सबारे विदाय दिला सृष्टी रहैया. तेव्हा महाप्रभू यांनी सगळ्यांचं सांत्वन केलं आणि त्यांना सगळ्यांना निरोप दिला. नित्यानंद कहिला तुम्ही ना आसिह बार बार. तथाही आम्हाला संग है बे तोमार. स्पेसिफिकली नित्यानंद प्रभूंना म्हणाले महाप्रभू तुम्ही इकडे वारंवार येऊ नका. मी येईल बंगालमध्ये, तुम्हाला भेटेल, दर्शन देईल. चले सब भक्तगण रोदन करिया. महाप्रभू राहिला घरे विषण हैया. सगळे रडत ॲक्च्युली निघाले आणि महाप्रभू आपल्या गंभीरात राहिले. निज कृपा गुणे प्रभू बांधिला सबारे. महाप्रभूर कृपा ऋण केशोधी ते पारे. आपल्या असीम आध्यात्मिक कृपेने भगवंतांनी सगळ्यांना बांधून ठेवलं होतं. तर ही जी ऋण कोणी पे करत नव्हते. यारे यायचे नाचाय प्रभू स्वतंत्र ईश्वर. ताटे तारे छाडी लोक याय दशांतर. महाप्रभू एखाद्या काय म्हणतात त्याला कठपुतली डान्सरसारखे सगळ्यांना नाचवत होते. कारण महाप्रभू स्वतंत्र होते, त्यामुळे सर्वजण आपले घरं वगैरे सोडून महाप्रभूंना भेटायला आपलं देश सोडून आपल्या यायचे. काष्टेर पुतली येन कुहके नाचाय. ईश्वर चरित्र किचू भुजन ना पाय याय. तसं कठपुतली नाचते, तिला समजत नाही काय चाललंय. त्याचप्रकारे ईश्वर चरित्र किचू, महाप्रभूंचं जे चरित्र आहे ते कोणी जाणू शकत नाही. पूर्वे वर्षे जगदानंद आई देखी बारे. प्रभू आज्ञा लाइया आईला नदी या नगरे. मागच्या वर्षी जगदानंद पंडित महाप्रभूंच्या आदेशाने कुठे गेले होते? सची मातेला भेटायला गेले होते नदी, हे की नाही. महाप्रभू पाठवतात की जगदानंद सची मातेला भेटू नये. आईर चरण याई करिला वंदन. जगन्नाथेर वस्त्र प्रसाद कैला निवेदन. तर जेव्हा ते पोचले त्यांनी काय केलं? सची मातेला प्रणाम केला आणि आपण म्हणतो जगन्नाथचे वस्त्र आपण डोक्याला किंवा गळ्यात किंवा हातात बांधतो, तर त्यांना दिलं आणि प्रसाद पण दिला.
प्रभुर नामे मातारे दंडवत कैला, प्रभुर विनती स्तुती मातारे कहिला. महाप्रभूंतर्फे पण त्यांनी सचीमातेला दंडवत दिला आणि महाप्रभूंच्या विनंतीनुसार त्यांची स्तुती केली, प्रार्थना केली. जगदानंदे पाय्या माता आनंदित मने, तेहो प्रभुर कथा कहे शून्य रात्री दिने. सचीमाता खूप प्रसन्न झाली. जगदानंद पंडित यांचे रोज जे महाप्रभूंसोबत राहणारे पार्षद आहेत, तर रात्रंदिवस महाप्रभूंच्या लीला त्यांच्याकडनं त्यांनी ऐकल्या. जगदानंद कहे माता कोण कोण दिने, तोमार एथा आसी प्रभू करे न भोजने. जगदानंद पंडित सांगायचे की कुठल्या कुठल्या दिवशी महाप्रभू इथे येऊन तुमचे भोग खायचे. भोजन करिया कहे आनंदित हैया, माताजी खाऊ यायला आकंठ पुरिया. खाल्ल्यानंतर महाप्रभू म्हणायचे की आज माझ्या आईने मला गळ्यापर्यंत भरवलं. आम्ही याई भोजन करी माता नाही जाणे, साक्षाते कही साक्षाते खाई आम्ही ते हो स्वप्न हैला मन. तर महाप्रभू स्वतः जाऊन ते खायचे, पण सची मातेला भ्रम व्हायचा, कारण मी अजून बनवलंच नाही बहुतेक. तिला भ्रम व्हायचा, तिला समजत नव्हतं. माता कहे कत रांधी उत्तम व्यंजन, निमाई इहा खाय इच्छा हय मोर मन. ती विचार करायची की मी एवढा सगळ्या प्रकारचे पदार्थ बनवते, निमाईने इथे येऊन त्याने ते खावे. निमाई खाईयाचे आईचे हय मोर मन, पाछे ज्ञान हय मुई देखील स्वपन. तर ती म्हणायची मला कधी कधी वाटतं ॲक्च्युली निमाई येऊन तिथे खाल्लेलं आहे, पण नंतर मला वाटतं अरे मी स्वप्न बघते. आई मत जगदानंद सची माता सने, चैतन्येर सुख गाथा कहे रात्री दिने. अशा प्रकारे जगदानंद पंडित यांनी सर्व लीला त्यांना सांगितल्या. नदी आर भक्तगणे सबारे मिलिला, जगदानंदे पाय्या सबे आनंदित हैला. नंतर सगळ्या नवद्वीपवासींना जगदानंद पंडित भेटले, तर सगळ्यांना आनंद झाला. आचार्य मिलिते तबे गेला जगदानंद, जगदानंदे पाहिला हैला आचार्य आनंद. अद्वैत आचार्य पण खुश झाले त्यांना भेटून. वासुदेव मुरारी गुप्ता जगदानंदे पाय्या, आनंदे राखीला घरे नादे न छाडिया. जेव्हा जगदानंद पंडित यांच्या घरी गेले वासुदेव दत्त मुरारी आणि इत्यादी, तर ते आपल्या घरातून त्यांना जाऊच देत नव्हते, इथेच राहा. चैतन्येर मर्मकथा शूनेतार मुखे, आपणा पासरे सभे चैतन्य कथा सुखे. हे की नाही, कधी कधी कोणी आलं त्याच्याकडनं खूप ऐका असेल तर सोडतच नाही त्याला एक लोक. अशा प्रकारे त्यांनी सगळ्यांना त्या लीला सांगितल्या. जगदानंद मिलिते यही भक्त घरे, सेसे भक्त सुखे आपणा पासरे. तर सगळेजण आपले मेन कामं विसरत असत आणि त्यांना खूप आनंद होत. जगदानंद पंडित आले. चैतन्येर प्रेम पात्र जगदानंद धन्य, यारे मिले सईमाने पाहिलू चैतन्य. तर अशा प्रकारे लोक त्यांचा आदर करायचे की डायरेक्ट चैतन्य महाप्रभू आलेत आमच्या घरी. शिवानंद सेन ग्रहे याय्या रहिला, चंदनादी तैल तहा एकमात्र कैला. ते एकदा कुठे गेले, शिवानंद सेन यांच्या घरी गेले काही वेळा, आणि त्यांनी 16 प्रकारचे सेंटेड सँडलवूड ऑइल बनवले. तेल, चंदन तेल असतं ना, विविध प्रकारचे 16 प्रकारचे तेल बनवले. सुगंधी करिया तैल गागरी भरिया, नीलाचले लाया आयला यतन करिया. आणि मडके भरले त्यांनी त्या तेलांचे. कशासाठी? जगन्नाथपुरीला महाप्रभूंसाठी नेतो म्हणून. गोविंदेर ठाई तैल धरिया राखीला, प्रभू आंगे दिह तैल गोविंदे कहिला. आले परत पुरीला आणि म्हणाले हे 16 प्रकारचे तेल आहेत, महाप्रभूंचा मसाज करा, सुगंधी तेल आहे, मजा येईल. तबे प्रभू ठाई गोविंद कैला निवेदन, जगदानंद चंदनादी तैल आणि येछे. गोविंद सांगतात महाप्रभूंना, अरे जगदानंद
आलेले आहेत आणि त्यांनी तुमच्यासाठी चंदन तेल आणलं मसाजसाठी. महाप्रभू काय करायचं? तार इच्छा प्रभू अल्प मस्तके लगाए, पित्त वायू व्याधी प्रकोप शांत है या. तर जनरली चंदन ऑइल डोक्याला लावतात, बाकी मस्टर्ड ऑइल म्हणजे मोहरीचं तेल अंगाला लावतात, गरम असतं. तर त्यांची इच्छा काय आहे? महाप्रभूंनी थोडं तेल रोज डोक्याला मसाज करायचं, त्याने काय होईल? पित्त वायू व्याधी विकार प्रकोप शांत है, पित्त शांत होईल. एक कलश सुगंधी तैल गवडे ते करिया, इहा आणि याचे बहु यतन करिया. जगदानंद पंडित यांनी खूप श्रम घेतले आणि आणले तिथून, बंगालहून घेऊन आले, फुटायला नाही पाहिजे वगैरे सगळं. प्रभू कहे संन्यासीर नाही तैल अधिकार, तहा ते सुगंधी तैल परम अधिकार. महाप्रभू म्हणतात अरे मी संन्यासी आणि त्याला तेल लावायचा अधिकार नाही, सुगंधी तेल लावून गेला संन्यासी, काय होईल? लोक धिक्कार करतील, या कुठला आला संन्यास. जगन्नाथ हे देह तैल दीप येन ज्वले, तार परिश्रम हे बा परम सफले. आता तेलाचं काय करायचं? महाप्रभू म्हणतात त्याला ना दिवे आहेत ना, दिव्यामध्ये घाला, त्याचा श्रम सफल होईल ना. म्हणून काय करा? जगन्नाथ मंदिरात द्या, ते जगन्नाथ यांच्या मंदिरासमोर दीप लावा आणि त्याच्यात ते तेल टाका, म्हणजे सफल होऊन जाईल. आई कथा गोविंद जगदानंदेर कहिला, मौन करी रहिला पंडित किचू ना कहिला. एवढं श्रम करून जगदानंद पंडित आले आणि गोविंद म्हणतात की महाप्रभू म्हणतात हे तुम्ही जगन्नाथांना द्या, त्यांच्यासमोर पंडित लावा. पंडित मौन राहिले, त्याच्या मौनमध्ये खूप मागे वादळ आहे. किचू ना कहिला, काही बोलले नाही ते. दीन दश गेला गोविंद जानायला आर बार, पंडितेर इच्छा तैला प्रभू करे अंगीकार. 10 दिवसानंतर गोविंद अगेन म्हणजे परत चैतन्य महाप्रभूंना भेटले आणि म्हणाले की जगदानंद पंडित यांची इच्छा आहे की तुम्ही ते तेल वापरावं. शुनी प्रभू कहे किछु सक्रोध वचन, मर्दनिया एक राख करी ते मर्दन. महाप्रभू थोडे क्रोधित झाले आणि म्हणाले एक जे मडका आहे ते कानी ठेवतो, एक मासिओर, त्याला बघून काय म्हणतात त्याला एक्झॅक्टली, हां म्हणजे जो मसाज मॅन असतो ना त्याला म्हणतात वाटते, तेल मालिश मला. एक मिनिट, मालिश करनेवाला, एक मालिश करण्यावाला कारण नाही ठेवत माझ्यासाठी. तो क्रोधित झाले. आई सुखी लागे आम्ही करिलू संन्यास, आमार सर्वनाश तुम्हा सबार परिहास. याच्यासाठी मी संन्यास घेतला ना, तेल मालिश करून घेऊ, मला मालिश वगैरे घ्यायला, माझा सर्वनाश होईल. हे तुमचं तुम्हाला हसायचं आहे म्हणून म्हणजे तुम्ही माझा सर्वनाश करायला टेकलेला आहे. तुम्हाला मजा होईल थोडी, आहे की नाही? लोक मजा वाटतील की अरे कुठला संन्यासी आहे वगैरे. पथे यायते तैल गंध मोर याय पाबे, दारी संन्यासी करे आमारे कहिबे. जर मी आहे तेल लावून रस्त्यावर चालायला लागलो तर लोक त्याचा सुगंध घेतील आणि म्हणतील की दारी संन्यासी किंवा तांत्रिक संन्यासी येत आहे, जो बायका ठेवत आहे. लोक असा उपवास करतील फक्त सुगंध घेऊन. शुनी प्रभूर वाक्य गोविंद मौन करीला, प्रातःकाले जगदानंद प्रभू स्थाने हायला. हे ऐकल्यानंतर महाप्रभू क्रोधितून सांगतात ॲक्च्युली गोविंद चुपचाप राहिले आणि सकाळी जगदानंद प्रभूंना जाऊन भेटले. प्रभू कहे पंडित तैल आणिला गौड हैते, आम्ही तर संन्यासी तैल नापरी लाईते. महाप्रभू नेक्स्ट दुसऱ्या दिवशी जगदानंद पंडित आलेले महाप्रभूंना भेट. तेव्हा महाप्रभू डायरेक्ट त्यांना म्हणतात
हे बा जगदानंद पंडित, तू बंगालमधनं माझ्यासाठी ऑइल तेल आणलं आहे, पण मी संन्यास असल्या कारणाने मी तो स्वीकार करू शकत नाही. स्पष्टपणे त्यांनी सांगितलं, कारण सांगितलं. जगन्नाथे देहत लाइया दीप येन ज्वले, तोमार सकल श्रम है बे सफले. पण तू परिश्रम केलेला आहे म्हणून काय कर, जगन्नाथ मंदिरात दे, इथे दीप लाव, श्रम सफल होऊन जाईल. पंडित कहेत के तोमारे कहे मिथ्या वाणी, आम्ही गौड है ते तेल कभू नाही आणि. तर पंडित म्हणतात, अरे तुम्ही काय बोलताय, मी कुठे आणलं तेल, गंगाला कुठे आणलं तेल. हे तर भले घर आहे ते तैल कलश लाइया, प्रभू रागे अंगिना ते फेलीला भंगिया. हे म्हणून ते आतमध्ये गेले, तो तेलाचा पॉट आणला आणि महाप्रभूंसोबत समोरच फोडलं जोरात. मी कुठे आणलं तेल नाही आणलं, आणि फोडून टाकलं. तैल भंगी सईपथे निज घर गिया, शुया रैला घरे कपाट खिलिया. तो जग फोडला त्यांनी आणि घरी गेले आणि म्हणजे दार लावून झोपले जगदानंद पंडित. तृतीय दिवसे प्रभू तार द्वारे याइया, उठह पंडित करी कहे न दाकिया. महाप्रभू तिसऱ्या दिवशीनंतर तिथे गेले आणि म्हणले, पंडित उठा, कृपा करून उठा. आजी भिक्षा दिवा आमाय करिया रंधने, मध्यान्हे आसिब एबे याई दर्शने. महाप्रभू हुशार आहे, ते म्हणतात की आज मी तुमच्याकडे प्रसाद घेणार आहे म्हणून कुकिंग स्टार्ट करा, मी जगन्नाथ मंदिरात दर्शन घेऊन येतो, दुपारी जेवायला येईल. येत बली प्रभू गेला पंडित उठीला, स्नान करी नाना व्यंजन रंधन करीला. तर जगदानंद पंडित कोण आहे, सत्यभामा, तिचा हा स्वभाव आहे, वेगळा स्वभाव. तर गदाधर पंडित रुक्मिणी सारखे आहे, काहीच बोलणार नाही. सत्यभामा, जगन्नाथ पंडित म्हणजे सत्यभामा, क्रोधित आहे की नाही, तो त्यांचा स्वभाव आहे. तर महाप्रभूंना सगळे पाहिजे. त्यांनी लगेच उठले, कारण सेवा आहे. तर स्नान करून त्यांनी विविध व्यंजन बनवले. मध्यान्ह करिया प्रभू आईला भोजने, पाद प्रक्षालन करी दिले न आसने. महाप्रभू जेव्हा आले दुपारी आपल्या ड्युटीज करून, त्यांना जगन्नाथ पंडित यांनी हातपाय धुवून नंतर आसन दिलं. सघृत शाल्यन्न कला पाते स्तूप कैला, कलार डोंगा भरी व्यंजन चौदिके धरीला. फर्स्ट क्लास राईस बनवला, त्याच्यात सघृत म्हणजे तूप, आणि तो बनाना लीफ म्हणजे आपलं केळ्याच्या पानावर मस्त सजवला मोठा डोंगा, म्हणजे असा भात डोंगर केला आणि त्याच्यात घी आणि आजूबाजूला सब्जी ठेवल्या गोड, आणि ते पण बनानाचे म्हणजे त्या केळ्याच्या पानानेच बनलेले हे द्रोण होते. अन्न व्यंजनो परी तुलसी मंजिरी, जगन्नाथेर पीठा पाय्या आगे आने धरी. तर भातावर आणि भाज्यांवर त्यांनी काय ठेवलं, तुलसी मंदिरे ठेवली आहे. आणि महाप्रभूंसोबत काय ठेवलं त्यांनी, केक, स्वीट राईस, इतर प्रसाद, म्हणजे जगन्नाथ मंदिरातून आणलेला हा पण प्रसाद पण ठेवला. प्रभू कहे द्वितीय पाते बाड अन्न व्यंजन, तोमाय आमाय आजी एकत्र करीब भोजन. महाप्रभू म्हणतात की अजून एक पत्रावळी ठेवा, म्हणजे आज आपण दोघं सोबत जेवूया, कारण त्यांना सांत्वन करायचं त्यांचा राग. हस्त तुली रहे न प्रभू ना करे न भोजन, तबे पंडित कहे न किचू सप्रेम वचन. महाप्रभूंनी आपला हात वरती ठेवला आणि खायला सुरुवात केली नाही, तेव्हा जगन्नाथ पंडित स्नेहपूर्वक म्हणाले की आपण प्रसाद लह पाछे मोई लाईमू, तोमारा आग्रह आम्ही केमने खांडीमू. तर
ते म्हणतात की पहिले तुम्ही प्रसाद घ्या, नंतर मी खातो, कारण तुमचा आग्रह मी कसा काय टाळू शकतो. तबे महाप्रभू सुखे भोजने वसिला, व्यंजनेर स्वाद पाया कहे ते लागिला. तर महाप्रभू खायला लागले, पण आणि प्रत्येक व्यंजन सांगायला लागले, ही मस्त झाली भाजी. क्रोधावेशेर पाकेर है आयचे स्वाद, ऐत जानिया तोमाय कृष्णर प्रसाद. काय म्हणतात ते की जरी तुम्ही क्रोध आवेश म्हणजे रागाच्या भरामध्ये जेव्हा तू कुकिंग करतात तेव्हा जास्तच जरा टेस्ट येते, म्हणजे तुम्हाला कृष्ण प्रसाद प्राप्त झाला असंच मी समजतोय. कृष्णाची कृपा म्हणून तुमच्या रागाच्या भरात बनवलेला पण प्रसाद स्वादिष्ट होतो. आपणे खाईबे कृष्ण ताहार लागिया, तोमार हस्ते पाक कराय उत्तम करिया. कारण भगवंतांना स्वतःला तो खायचा आहे प्रसाद, म्हणून कृष्ण काय करतात आहे, तुमच्यातर्फे उत्कृष्ट व्यंजन बनवत आहे, कारण त्यांना स्वतः खायचं आहे ना. आईचे अमृत अन्न कृष्णे कर समर्पण, तोमार भाग्यर सीमा केकरे वर्णन. अशा प्रकारचा तुम्ही भोग लावताय कृष्णाला, तर तुमचं भाग्याची काय सीमा आहे कोण सांगू शकतो. पंडित कहे आई ये खाईबे से पाक करता, आम्ही सब केवल मात्र सामग्री आहरता. जगदान पंडित म्हणतात, जो हे खातोय तोच हे कुकिंग करतोय, आम्ही काय जस्ट सामग्री गोळा करणारे आहोत. पुनः पुनः पंडित नाना व्यंजन परिवेशे, भय किछु ना बले न प्रभू खाए ये न घारीसे. तो पंडित रेडी आहे, जसं एक वाटी खाली झाली की लगेच व्यंजन भरतात आहे. महाप्रभू म्हणतात आता त्याला थांब, नाही म्हटलं तर राग येईल, म्हणून महाप्रभू चुपचाप खातात आहे. आग्रह करिया पंडित करायला भोजन, आर दिन हैते भोजन हैला 10 गुण. तर आग्रह करता करता महाप्रभू म्हणतात की महाप्रभूंनी 10 व्यक्तींचा प्रसाद खाल्ला. आग्रह बार बार प्रभू उठीते करे न मन, सई काले पंडित परिवेशे व्यंजन. महाप्रभूंना विचारले आता बस झालं, आता उठावं, तेव्हा परत ते यायचे, आता ही पण भाजी आवरून घ्या. किचू बलिते नारायण प्रभू खाये न तरसे तरासे, ना खाईले जगदानंदे करी बे उपवासे. आणि त्यांना माहीत आहे की अरे मी त्रास झाला तर चालेल खाऊ, आता परत जगदानंद उपवास चालू करेल क्रोधाविष्ट. तबे प्रभू कहे न करी विनय सम्मान, 10 गुण खाये वैल एबे कर समाधान. नंतर महाप्रभूंना राहावं लागेल, म्हणतात की जगदानंद कृपा करून तर थांबा, आम्ही पहिले 10 जणांचं खाल्लेलं आता कृपा करून थांबा. तबे महाप्रभू उठी कैला आचमन, पंडित आणिला मुखवास माल्य चंदन. ते ती प्रथा आहे, प्रसादानंतर मुखवास चंदन आणि माळा ती महाप्रभूंना त्यांनी दिली. चंदनादी लय्या प्रभू वसिला सई स्थाने, आमार आगे आजी तुम्ही करह भोजने. ते सगळं स्वीकारल्यानंतर महाप्रभू म्हणतात, तिथे बसले म्हणाले आज माझ्यासमोर तुम्ही खा. जगदानंद पंडित पंडित कहे प्रभू याई, करुण विश्राम मुई एबे लैब प्रसाद करी समाधान. जगदानंद पंडित म्हणतात महाप्रभू तुम्ही जाणे विश्रांती घ्या, मी माझं बाकीचं काम आटपून मी प्रसाद घेतो. रासोईर कार्य करियाछे रामाय रघुनाथ, इहा सबाय दिते चाहे किचू व्यंजन भात. ते म्हणतात की मी स्वयंपाकासाठी रामाय पंडित आणि रघुनाथ भट्ट यांनाही बोलवलं होतं, म्हणून त्यांना पण मला थोडं प्रसाद द्यायचं. प्रभू कहे न गोविंद तुम्ही इहानी रहिबा, पंडित भोजन कैला आमारे कहिबा. महाप्रभू म्हणतात गोविंद तू इथेच थांब, आणि नंतर पंडित यांनी प्रसाद घेतला तेव्हा मला सांगायलाय. इथं कही महाप्रभू करीला गमन, गोविंदे रे पंडित किचू कहे न वचन. जेव्हा महाप्रभू परत गेले तेव्हा जगदानंद पंडित गोविंदाला म्हणाले, तुम्ही शीघ्र यहा करीते पाद संवाहने, कही ह पंडित एबे वसिला भोजने.
जा लवकर जा आणि महाप्रभूंचे पाय चेपा, त्याने मसाज करा आणि त्यांना सांगा की मी प्रसाद घेतला, म्हणजे प्रसादाला बसलो आहे मी. तुम्हारे प्रभू शेष राखी मु धरिया, प्रभू निद्रा गेले तुम्ही खाईला आसिया. तर प्रभूंचा महाप्रसाद तुमच्याकडे ठेवला मी, जेव्हा महाप्रभू झोपतील तेव्हा तू महाप्रसाद खा. रामाई नंदाई आर गोविंद रघुनाथ, सबारे बाटिया दिला प्रभुर व्यंजन भात. तो महाप्रसाद महाप्रभूंचा त्यांनी रमाई नंदाई गोविंद आणि रघुनाथ यांना सगळ्यांना वाटला. आपणे प्रभूर शेष करीला भोजन, तबे गोविंदे रे प्रभू पाठाईला पुनः. आणि त्यांनी स्वतः पण महाप्रसाद महाप्रभूंचा खाल्ला. तेव्हा महाप्रभूने प्रत गोविंदाला पाठवलं तिकडे. देख जगदानंद प्रसाद पाय्या की ना पाय, शीघ्र अशी समाचार कही बे आमाय. महाप्रभू परत पाठवतात गोविंदाला, जा लगेच बघ गोविंदाने ॲक्च्युली प्रसाद घेतला का नाही, त्वरित मला येऊन सांग. गोविंद आसी देखी कहिला पंडितेर भोजन, तबे महाप्रभू स्वस्ते करीला शयन. जेव्हा त्यांनी ऐकलं की ॲक्च्युली जगदानंद पंडित यांनी प्रसाद घेतला, तेव्हा महाप्रभू शांतपणे झोपले. जगदानंदे प्रभू ते प्रेम चले ऐमते, सत्यभामा कृष्ण यायचे शुनी भागवते. अशा प्रकारे जगदानंद पंडित महाप्रभूंमध्ये लव्हिंग एक्सचेंज, स्नेहपूर्ण संबंध होते, जसे सत्यभामा आणि कृष्णा यांचे संबंध होते. जगदानंदेर सौभाग्यर की कही बेसीमा, जगदानंदेर सौभाग्यर तेह से उपमा. आपण ही जगदानंद पंडित यांची जी यांचं भाग्याची सीमा ओळखू शकत नाही, ते स्वतःच त्याचं एक उदाहरण आहे. जगदानंदेर प्रेम विवर्त शुने येई जन, प्रेमेर स्वरूप जाने पाय प्रेमधन. तर जगदानंद पंडित यांनी काय लिहिलं, एक पुस्तक लिहिलं प्रेम विवर्त. त्यात जर हे कोणी आपण वाचलं, प्रेम विवर्त वाचलं, तर आपल्याला कळेल की बेसिकली प्रेम काय आहे. तर बेसिकली वाचल्यानंतर त्या व्यक्तीला कृष्णाप्रती प्रेम जागृत होईल. तिथे आपल्याला जगदानंद पंडित आणि श्री चैतन्य महाप्रभू यांचे संबंध व्यवहार लक्षात येते. श्री रूप रघुनाथ पदे यार आश, चैतन्य चरितामृत कहे कृष्णदास. अशा प्रकारे श्री रूप आणि रघुनाथ यांचे कृपा अभिलाषा करत कृष्णदास चैतन्य चरितामृत सांगतात आहे. त्यानंतर येतो 13वा अध्याय. रघुनाथ भट्ट गोस्वामी आणि जगदानंद पंडित यांच्या सोबत महाप्रभूंच्या लीला. कृष्ण विच्छेद जातार्त्य क्षिणे मनस्तनु, दधाते फुल्लतां भावेर यस्य तं गौरम आश्रये. तर हे लिहितात की मी महाप्रभू गौरचंद्र यांच्या चरणी आश्रय घेतो आहे, की ज्यांचं मन हे श्रीकृष्णांच्या विरहाने काय झालेलं आहे, एक्झॉस्टेड म्हणजे थकलेलं आहे बेसिकली, आणि त्यांचं शरीर एकदम कमकुवत झालेलं आहे. ॲक्च्युली माहीत आहे ना, विरहामध्ये लोक त्याला काय म्हणतात, बारीक होतात, हे की नाही, आनंद लागत नाही. त्यामुळे तशीच महाप्रभूंची हे झालेली आहे. पण जेव्हा त्यांना कृष्णाप्रती प्रेम जागरूक झालं, तेव्हा ते ऑटोमॅटिक काय झालेलं आहे, स्वस्थ झाले. हा अनुभव बघितला तुम्ही कधी कधी कोणी चिंतित असेल तर तो हे होतं, आणि नंतर एकदम निश्चिंत झाला तर एकदम धष्टपुष्ट होतं, हे की नाही. त्याप्रकारे जय जय श्री चैतन्य जय नित्यानंद, जय अद्वैत जय चंद्र जय गौरभक्त वृंद. हे न मते महाप्रभू जगदानंदे संगी, नाना मते आस्वादय प्रेमे रतरंगी.
अशा प्रकारे जगदानंद पंडित यांच्याबरोबर विविध प्रकारच्या लीला करून महाप्रभूंनी प्रेम आस्वादन केलं. कृष्ण विच्छेदे दुःखे क्षीण मन काय, भावावेशे प्रभू कभू प्रफुल्लित है. तर विरह महाप्रभूंचं शरीर, महाप्रभू बारीक व्हायचे आणि प्रेमावेष्ट व्हायचे जेव्हा महाप्रभू हेल्दी व्हायचे. कलार सरलाते शयन अति क्षीण काय, सरलाते हाड लागे व्यथा हय गाय. ते एवढे बारीक होते, बारीक झाले होते की जेव्हा ते झोपायचे, कशावर झोपायचे ते झाडाचे खाल असते ना त्याच्यावर झोपायचे, तेव्हा ॲक्च्युली त्यांची हाडं त्याला टोचायची आणि त्यांना दुःख पेन व्हायचा, वेदना व्हायची. देखी सब भक्तगण महादुःख पाय, सहिते ना नारे जगदानंद सृजिल उपाय. तर हे बघून महाप्रभूंना, अशी स्थिती बघून लोक जे जगदानंद पंडित आणि इतर भक्त खूप दुःखी व्हायचे. तेव्हा जगदानंद पंडित यांना काय झालं, एक आयडिया आली. सूक्ष्म वस्त्र आणि गौरिक दिया डांगाईला, शिमुलीर तुला दिया ताहा पुराईला. त्याने काय केलं, एक मस्त कापड आणलं, त्याला डाय केलं आणि त्याच्यात शिमुला ट्री याचं कॉटन असतं म्हणजे कापूस भरून एक त्यांनी काय केलेलं आहे, उशी बनवली. एक तुली बलिशा गोविंदर हाते दिला, प्रभू रे सोया इहा ताहारे कोहिल कहिला. अशा प्रकारे त्यांनी काय बनवलं, एक उशी आणि एक क्विल्ट म्हणजे आपलं ब्लँकेट हे नाही रजाई, ते बनवली, गोविंदला दिले आणि म्हणाले की महाप्रभूंना याच्यावर झोपायला लाव. स्वरूप गोसाई के कहे जगदानंद, आजी आपणे याई प्रभू रे करा ही शयन. जगदानंद स्वरूप म्हणतात की आज कृपा करून स्वतःहून सांगा महाप्रभूंना की याच्यावर झोपा. शयनेर काले स्वरूप ताहानिक रहिला, तुली बालिश देखी प्रभू क्रोधाविष्ट हैला. तर जेव्हा आता महाप्रभू झोपणार आहे तेव्हा स्वरूप दामोदर गोस्वामी तिथे थांबले आणि जेव्हा महाप्रभूने बघितलं की तिथे बेड अरेंजमेंट काय केली आहे आणि उशी टाकले, तर महाप्रभू क्रोधाविष्ट झाले. गोविंदेर पूछेन इहा करायला कोण जन, जगदानंदेर नाम सुनी संकोच हैला मन. त्याने विचारलं गोविंद हे कोणी केलं आहे. गोविंद म्हणतो की जगदानंद पंडित. तर जेव्हा महाप्रभू थोडे भयभीत झाले, गोविंदेरे कही सई तुली दूर कैला, कलार सरला उपर शयन करीला. त्याने म्हटलं की हे काढा बाजूला, रेग्युलर आपला बेड काढा. त्याच्यावर महाप्रभू झोपले. स्वरूप कहे तोमार इच्छा की करे पारी, शय्या उपक्षिले पंडित दुःख पावे भारी. स्वरूप दामोदर म्हणतात की तुम्ही स्वतंत्र आहे, तुमची इच्छा तुम्ही पूर्ण करणार, पण तुम्ही जर ह्या बेड स्वीकारला नाही तर जगदानंद पंडित हे खूप दुःखी होते. प्रभू कहेन खाट एक आनह पाडिते, जगदानंद चाहे आमाय विषय भुंजाईते. महाप्रभू म्हणतात एक काम करा, बेड का खाट पण घेऊन या नाही का. ते जगदानंद पंडित मला विषय बोलून सोडणार आहे, विषय सुख द्यायची इच्छा आहे तरी. संन्यासी मानुष आमार भूमी ते शयन, आमारे खाट तुली बालिश मस्तक मुंडन. ते म्हणतात अरे मी संन्यासी आहे आणि मी जमिनीवर झोपायला पाहिजे आणि माझ्यासाठी हे बेड खाट रजाई वगैरे हे लज्जास्पद आहे. स्वरूप गोसाई आसी पंडिते कहिला, सुनी जगदानंद मने महादुःख पाहिला. जेव्हा ही बातमी स्वरूप दामोदर गोस्वामींकडनं पंडितांना भेटली तेव्हा त्यांना खूप दुःख झालं. स्वरूप गोसाई तबे सृजिला प्रकार, कडलीर शुष्क पत्र आणिला अपार. तेव्हा स्वरूप दामोदर गोस्वामी यांनी दुसरी आयडिया काढली. त्यांनी काय केलं, आपले याचे पानं, केळीचे पानं जे सुकलेले जमा केले
नखे चिरी चिरी तहा अति सूक्ष्म कैला प्रभुर बहिर्वास दुख दूते सैसभ भरिला. त्याला एकदम तुकडे आय मीन छोटे छोटे त्याला एकदम छोटं छोटं करून काय केलं त्यांनी महाप्रभूंचं की भव्य वस्त्र घेऊन त्याला एक उशी बनवली, त्याच्यात सगळं भरलं ते. हां म्हणजे एकदम ते पानं भरली त्यात. आई मत दोई कैला ओढन पादने अंगीकार कैला प्रभू अनेक यतने. अशा प्रकारे त्यांनी बेड पण बनवला, उशी पण बनवली आणि खूप प्रयत्नानंतर महाप्रभूने ते स्वीकारलं. ताते शयन करेन प्रभू देखी सबे सुखी जगदानंद भितरे क्रोध बहिरे महादुखी. तर महाप्रभू त्याच्यावर झोपलेलं बघताना सगळ्यांना आनंद झाला, पण आतून जगदानंद पंडित यांना खूप राग आला, ते दुःखी झाले. पूर्वे जगदानंदेर इच्छा वृंदावन याईते प्रभू आज्ञा ना देन तारे नापारे चलिते. तर पूर्वी जगदानंद पंडित यांनी इच्छा केली होती की मला वृंदावनला जायचं, पण महाप्रभू म्हणे काही जायची गरज नाही. भीतरे क्रोध दुःख प्रकाशना कैला मथुरा यायते प्रभू स्थाने आज्ञा मागेला. आता आपला राग आणि दुःख ते न दाखवता जगदानंद पंडित परत महाप्रभूंना विचारतात की मला मथुराला जायचं आहे. प्रभू कहे मथुरा याय बे आमाय क्रोध करी आमाय दोष लागाय तुम्ही हैबा भिकारी. महाप्रभू म्हणतात, अरे तू माझ्यावर रागावला आहे म्हणून तू मथुरेला चालला आहे, तिथे जाऊन तू भिकारी झाला तर लोक मला काय करतील, क्रिटिसाइज करतील, निंदा करतील. यू विल मेअरली बिकम अ बेगर अँड क्रिटिसाइज मी. तिथे जाऊन तू भिकारी असेल, मला तिथे तुझी काळजी कोण घेणार. जगदानंद कहे प्रभूर धरिया चरण पूर्व हे ते इच्छा मोर यायते वृंदावन. तर जगदानंद पंडित यांनी त्यांचे चरण पकडले आणि म्हणे नाही, माझी खूप इच्छा आहे पूर्वीपासनं की मला वृंदावनला जायचं आहे. प्रभू आज्ञा नाही ताते नापारी यायते एबे आज्ञा देह अवश्य यैबे निश्चिते. तर मी तुमच्या आदेश परमिशनशिवाय जाऊ शकत नाही, त्यामुळे तुम्ही जरूर मला परमिशन द्या, कारण माझी खूप तीव्र इच्छा आहे. प्रभू प्रीते तारगमन नाकरेन अंगीकार ते हो प्रभुर ठाई आज्ञा मागी बार बार. तर स्नेह होतं महाप्रभूंचं म्हणून त्यांनी आज्ञा दिलीच नाही, पण तरी जगदानंद पंडित वारंवार त्यांना परमिशन मागतात आहे. स्वरूप गोसायरे पंडित कैला निवेदन पूर्वे है ते वृंदावन यायते मोर मन. मग जगदानंद पंडितने काय केलं आहे, दुसरा मार्ग पत्करला. स्वरूप दामोदर गोसाई, अरे माझी खूप इच्छा आहे खूप दिवसापासून की मला वृंदावनला जायचं आहे. प्रभू आज्ञा विना तहा यायते ना पारी एबे आज्ञा ना देन मोरे क्रोधे यहा बली. त्यांच्या परमिशनशिवाय मी जाऊ शकत नाही, म्हणून काय करा. आणि मी त्यांना परमिशन मागितलं तर ते क्रोधाविष्ट होतात. सहजही मोर तहा यायते मन हय प्रभू आज्ञालाई देह करी विनय. म्हणून मी तुम्हाला विनंती करतो की तुम्ही स्वतः त्यांच्याकडनं माझ्यासाठी परमिशन घ्या, कारण माझी सहजे मोर तहा आहेत, मला खूप इच्छा आहे तिथे जायची. तबे स्वरूप गोसाई कहे प्रभुर चरणे जगदानंदेर इच्छा बड यायते वृंदावने. तेव्हा ही स्वरूप दामोदर गोस्वामी त्यांच्यातर्फे विनंती करतात. तो मार ठाई आज्ञा ते हो मागे बार बार आज्ञा देह मथुरा देखी ऐसे एक बार. एकदा तरी जायची त्यांची इच्छा आहे तिथे, म्हणून परमिशन द्या. आरे देखी ते यायचे गौड देशे याय त्याचे एक बार वृंदावन देखी याय. तुम्ही एकदा दिली ना त्यांना परमिशन बंगालला जायची आणि ते आले परत, आहे की नाही, तशीच वृंदावनला पण जाय, तो परत येईल. तो स्वरूप गोसायर बोले प्रभू आज्ञा दिला जगदानंदे बोलाये तारे शिखायला.
आता रिक्वेस्ट करतात स्वरूप दामोदर असे म्हणून महाप्रभूंनी त्यांना परमिशन दिली, पण इन्स्ट्रक्शन दिले, खूप इम्पॉर्टंट आहे. वाराणसी पर्यंत स्वच्छंदे यायबा पथे, आगे सावधाने यायबा क्षत्रियादेश साठे. ते म्हणतात की वाराणसीपर्यंत तुला काहीच प्रॉब्लेम होणार नाही, पण वाराणसीनंतर खूप काळजीपूर्वक प्रवास कर, कारण त्यात कोणासोबत तू क्षत्रियांसोबत प्रवास कर, एकटा जाऊ नको. कारण काय असतील, चोर असतात जे जे प्रवाशांना लुटतात. केवल गवडिया पाले बाट पाड करी बांधे, सब लुटी बांधी राखे येते विरोधे. तर ते म्हणजे तेव्हापासूनच असतात. नॉर्थ इंडियन आणि बंगाली यांच्यात काय होतं, बंगाली भेटला की त्यांना काय करायचं, ते सगळं काय घ्यायचे आणि अरेस्ट करून त्यांना सोडून द्यायचे, म्हणजे त्यांना पकडायचे सगळं काही. सब लुटी बांधी राखे येते विरोधे. तो बिहारी रोड, तर बिहारी लोक बंगाली लोकांना तिथे लुटायचे असं ते लिहितात. कधी कधी ते आपल्या कामासाठी त्यांना न्यायचे, किडनॅप करायचे. मथुरा गेले सनातन संगे रहिबा, मथुरार स्वामी सवेर चरण बंदिबा. तिथे गेल्यानंतर काय करायचं आहे, सतत सनातन गोस्वामी सोबत राहा आणि मथुरावासींना रिस्पेक्ट द्या, त्यांचे चरण पकडा. हे सांगून आपण बंद करू. दुरे रही भक्ती कैरी ह संगे ना रहिबा, तानसवार आचार चेष्टा लईते नारीबा. दूरून राहून ते भक्ती करा, त्यांच्यासोबत मिसळू नका, त्यांना दुरूनच रिस्पेक्ट द्या. कारण तुम्ही दुसऱ्या प्लॅटफॉर्मवर आहे आणि ब्रजवासी दुसऱ्या प्लॅटफॉर्मवर आहे. ते तर तुम्ही त्यांना सांगाल इन्स्ट्रक्शन, की अरे हे काय करताय, असं नका करू कृष्णाला, ते ब्रजवासी आहेत, लक्षात. तर तुम्ही त्यांची जे बिहेवियर आहे, त्यांचा व्यवहार तुम्ही स्वीकारू नका आणि तुम्ही त्यांचा व्यवहार चेंज करायला सांगू नका. कारण जगदानंद पंडित कोण आहे, स्मार्त ब्राह्मण, आणि ब्रजवासी नॉर्मल, म्हणजे त्यांना कृष्ण काय भगवान नाही आहे, त्यांचा सखे आहेत, सखा आहे, त्यामुळे ते नॉर्मली त्यांची पूजा करणं. आणि हे स्मार्त विधी त्यांना सांगतील, अरे असं करू नका. म्हणून सनातन संगे करी ह वन दर्शन, सनातनेर संग नाछडी एक क्षण. सनातन गोस्वामीला सोडायचं नाही एक क्षण, त्याच्यासोबत तुम्ही सर्व 12 वन दर्शन घ्या. आणि शीघ्र आसिह तहा ना राहील चिरकाल, गोवर्धने ना छाडी ह देखी ते गोपाल. इन्स्ट्रक्शन खूप इम्पॉर्टंट आहे. म्हणतात की वृंदावनात जास्त दिवस नाही राहायचं, शीघ्र यायचं. आणि दुसरी गोष्ट की गोवर्धनवर नाही जायचं. चला म्हणजे लोक म्हणते त्याला गोपालला बघायला जायचं, वृंदावनवर पाय नाही ठेवायचं, आपलं गोवर्धनवर पाय नाही ठेवायचं. कारण गवडियाच काय समजतात बेसिकली आपली हे काय, की गोवर्धन हा नॉन डिफरंट दॅन कृष्णा आहे की नाही. कारण आणीवर म्हणजे बेसिकली त्या गोवर्धन पूजेदरम्यान श्रीकृष्णाने दाखवलं की मीच आहे गोवर्धन, त्यामुळे आपण त्याच्यावर चढत नाही. आणि आता त्यांना सांगतात, आम्ही ह आसितेची कही ह सनातने, आमार तार एक स्थान येन करे वृंदावने. महाप्रभू म्हणतात की सनातन गोस्वामी बरोबर विचारतील माझ्याबद्दल, त्यांना सांगा मी येणार आहे तिकडे, माझ्यासाठी एक जागा म्हणजे घर कुटीर बनवा, राहण्याची बंदोबस्त करा. येत बोली जगदानंदे कैला आलिंगन, जगदानंद चलीला प्रभुर वंदिया चरण. अशा प्रकारे महाप्रभूंनी जगदानंद पंडितांना आलिंगन दिलं आणि त्यांना वृंदावन जायची परमिशन दिली. सनातन गोस्वामींनी बनवली कुटीर, महाप्रभू कधी आलेच नाही. ठीक आहे, हरे कृष्ण. आज थांबू इथेच.